नमस्कार मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज आमचे गेस्ट आहेत. या चंद्रपूर विधानसभेमध्ये ज्यांनी एक अमूलाग्र असे एक चांगले मताधिक्य घेतले आणि जे एका पार्टीमध्ये सातत्याने कार्यरत होते, असे सर्वसामान्यांचा आधार, सर्वसामान्यांचं नेतृत्व सन्माननीय ब्रजभूषणजी पाजारे. नमस्कार सर. नमस्कार. नेमकं तुमची राजकीय पार्श्वभूमी काय, किंवा तुम्ही जन्माला आले तेव्हा तुमच्या घरातील राजकीय वारसा काय, किंवा एकंदरीत तुमचे जन्म आणि तुमची त्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय राहिली? माझा जन्म मातारदेवी आमचं मूळ गाव आहे आणि माझ्या आईचं गाव आहे पडसोनी बनी. अच्छा. तर आम्ही मातारदेवीतले एक सामान्य कुटुंब, जे गावाच्या एक सर्वसामान्य कुटुंबासारखं गरीब कुटुंबातलं आमचं घर. आमच्या आबाजीला 5 मुलं होते. अच्छा. आजोबांना तुमच्या 5 मुलं? हो, 5 मुलं होते. मोठा मुलगा महादेव, ज्यांचा मी मुलगा आहे. म्हणजे तुम्ही मोठ्या मुलांचे मुलगा. अच्छा. असं करून आमचा परिवार होता. आणि परिवारामध्ये स्टार्टिंग पासून वडील एक कामगार होते. अच्छा. म्हणजे तुमचा व्यवसाय, मूळ व्यवसाय काय? म्हणजे माझा मूळ व्यवसाय इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहे. नाही, वडिलांचा म्हणजे तुमच्या परिवाराचा मूळ व्यवसाय काय? एक कामगार. अच्छा. एक WCL एरियामध्ये कामगार म्हणून काम करत होते. अच्छा. नकोडा इंग्लंडला, म्हणून आम्ही नकोडा शिफ्ट झालो. अच्छा. म्हणजे इथं वडील कामानिमित्त आले आणि तुम्ही इथलेच रहिवाशी होऊन गेले. मग तुम्ही जन्माच्या पूर्वी इथं आले होते वडील, की तुमचा जन्म झाल्यानंतर? नाही, जन्म झाल्यानंतर नकोडा शिफ्ट झाला. नकोडा शिफ्ट झाला. इथून 3 किलोमीटर गाव आहे. अच्छा. सर, एकंदरीत तुमचा जन्म कुठल्या वर्षी झाला? 15 फरवरी 1974. अच्छा. 1974 मध्ये तुमचा जन्म झाला. एकंदरीत सर, जन्माला आले तेव्हा म्हणजे घरची परिस्थिती काय होती, आर्थिक परिस्थिती काय होती, म्हणजे कसं काय होतं? टोटली त्यावेळेस गरीब कुटुंब होतो ना, म्हणून तर आम्ही गाव सोडून नकोड्याला यायला लागलो वडिलांना काम करण्याकरता. आणि या ठिकाणी आम्ही वडिलांनी आमचं काम WCLच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम्प्लॉय केलं. अच्छा. म्हणजे आर्थिक परिस्थिती नाहीच्या बरोबर होती. सर, मग हे परिस्थिती असताना तुम्ही शिक्षण कुठपर्यंत घेतलेलं आहे, किंवा प्राथमिक शिक्षण नेमकं तुमचं कुठं झालेलं आहे? माझं प्राथमिक शिक्षक पहिले तर मातारदेवी, मग त्यानंतर नकोडा प्राथमिक शाळा, आमची जे गावाला जिल्हा परिषद शाळा आहे, त्या ठिकाणी माझं एज्युकेशन झालं. एज्युकेशन करून मग त्यानंतर 10वी माझं जनतामध्ये झालं, जनता विद्यालय घुग्गुस. अच्छा. जे घुग्गुसला आहे. मग त्यानंतर समोर मग ITI केला इलेक्ट्रिशियन मध्ये. ITI केल्यानंतर मग CTPS ला अप्रेंटिसशिप केली. मग त्यानंतर हळूहळू मी एज्युकेशन समोर घेत गेलो आणि मग आता चिंतामणी महाविद्यालय आहे घुग्गुसला, त्या ठिकाणी मी मग BA केला. अच्छा. मग MA. सर, एकंदरीत तुम्ही राजकारणात आता ऍक्टिव्ह आहात, तेव्हा तुम्ही शिक्षण घेत होता. आता जेव्हा तुम्ही शिक्षण घेत होता तेव्हा तुम्ही प्राथमिक शिक्षण शाळेत शिक्षण घेतलं. बाळकडू हे प्राथमिक जिल्हा परिषदचेच तुम्हाला मिळाले. म्हणजे एकंदरीत आम्ही पाहतो महाराष्ट्रामधले बरेच राजकीय नेते हे प्राथमिक शाळा हे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेलं आहे, किंवा ते दशकच तसं होतं की प्रायव्हेट शाळांचा काही असा गवगवा नव्हता किंवा काही नव्हतं, आणि तेव्हा सगळे लोक हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होते. तर सर, आता ते शिकत असताना कुठंतरी व्यवस्थेविषयी काय वाटलं, म्हणजे काय अडचणी जाणवल्या, म्हणजे शिक्षक असताना गरीब श्रीमंत असा फरक कधी जाणवला काय, किंवा असं काही एकंदरीत उदाहरण सांगायचं झालं? त्यावेळेस जे एज्युकेशन होतं, नंबर चांगलं होतं. एज्युकेशन नंबर टर्म जर एक दिवस जर आम्ही अबसेंट झालो तर सर आमच्या घरी यायचे. मुलगा का शाळेत नाही आला बा, वडिलांना विचारपूस करायची. आणि त्यावेळेस माझे आई वडील मला स्वतः घेऊन शाळेमध्ये जायचे. जर मी नाही गेलो तर स्वतः शिक्षक यायचे. आणि त्यावेळेची शाळा भलाई बिल्डिंग इमारती नसल्या चांगल्या, पण त्या ठिकाणी गोडावा राहायचा, शिक्षकाचा गोडावा राहायचा. प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याचे नाव घेऊन विचारायचे. म्हणजे झेडपी शाळा म्हणजे त्यावेळेस ती एक अलग होती, की लोकांमध्ये एक चहलपहल होती. आणि त्यावेळेस शाळाच नव्हती ना, म्हणजे विद्यार्थीचा सरांसोबत जो रिस्पेक्ट होता, इज्जत होती, ते खूप मोठी होती. आम्हाला सर जर दिसले तर आम्हाला दुसरीकडे पाहावं लागेल, सर येतात, आणि क्लासच्या क्लास चूप करायचे, असं ते वर्ग होते. सर, मग तेव्हा तुम्ही शिक्षण घेत होते,
तर शिक्षण घेत असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये होते. असा काही कुठला एखादी प्रसंग आहेत का, की जो प्रसंग तुम्ही म्हणजे कुठली खोडी म्हणा किंवा एखादी मस्ती म्हणा, असं काहीतरी झालं आणि मग शिक्षकांनी तुम्हाला धाकदपट केलं किंवा मग एकंदरीत तुमच्यावर काही म्हणजे हे आलं किंवा तुम्ही एखाद्याचं त्या शिक्षण घेत असताना जसं आज तुम्ही सामाजिक कार्य करता, तर तेव्हा लहानपणी असं एखादी कुठली घटना आठवते का? हो, एक घटना म्हणजे कसं आहे का, एकेकाळी इथं अ, इथं आपल्या नकोड्याला एक रोडशेरचे कोळशाचे ट्रक राहायचे. अच्छा. मग त्यावेळेस आम्ही 3-4 मित्र, राजू आणि श्रीनिवास असे माझे मित्र होते अच्छा. आणि आम्ही तिथून यायचो. अच्छा. एक थैला म्हणजे पुस्तकं टाकून यायचो. हो. तर त्यावेळेस काय झालं, त्या ट्रकवाल्यांनी खूप म्हणजे ट्रक अंगावर यायचं बसावं ॲक्सिडेंट व्हायचा भरला. तर हो. आम्ही त्या ट्रकवाल्यासंग 2-2 गोष्टी केल्या. हं, हं, हं. पण ते ट्रक ड्रायव्हर होते, चालक अच्छा. होते. अच्छा. ते खूपच आम्हाला म्हणजे बोलले किंवा आमच्या मागं धावले. धावले. धावल्यानंतर आम्ही पण परत सुटलो. परत हं, सुटल्यानंतर हं. आम्ही विचार केला. मग तो ट्रक नाही का तो 4-5 दिवस तिथून गेलाच नाही. अच्छा. तर त्यामुळं काय झालं का आम्ही त्या शाळेमध्ये जातच नाही मग. त्याची भीतीपोटी घरीच अच्छा. राहायचो. ट्रकवाल्यांच्या भीतीपोटी शाळेत जाणं टाळलं. अच्छा. झालं. तेव्हा मग सर आले. आर्वे गुरुजी होते इथं आमचे हं, नकोड्याला. ते हं, आले की काय झालं, काय नाही विचारपूस केली. हं. मग त्या ट्रकवाल्याला बोलले. तर ट्रकवाल्याला समजवलं. ट्रकवाला त्याची गाडी अनेक ब्रेकडाऊन झाली होती वाटते त्यावेळेस. अच्छा. तो हां. स्पीडमध्ये म्हणून ती गाडी समोर नाही गेली. अच्छा. आम्हाला काय माहिती गाडी ब्रेकडाऊन झाली, काय ब्रेकडाऊन. झाली? अच्छा. मग त्यानंतर मग सांगितलं काय आमची गाडी ब्रेकडाऊन आली. आमचा काही असा काही उद्देश नव्हता. हां, हां. त्यांना समजून सांगितलं. हां, तो हां. तिथपर्यंत त्यांचा राग होता. राग अच्छा. ते थंड झाला हं, आणि हं. मग पुढच्या वेळेस आम्ही सुरू केलं आणि मग शाळेत पुन्हा झालं. अच्छा. मग म्हणजे तो एकंदरीत तुम्ही तो जेव्हा भीती रोड होती. फास्ट म्हणजे ट्रक चालायचे हं. आणि लोकांना अपघाताची भीती होते, तेव्हा तुम्ही लहानपणी त्यांचा प्रतिकार केला. हो, हो. त्या याचा आणि त्यांच्या भीतीपोटी तुम्ही मग शाळेत देखील गेले नाहीत. मग एकंदरीत शाळेत शिकत असताना कुठल्या विषयात रुची होती? म्हणजे हा विषय फार आवडायचा, असा कुठला विषय आहे? म्हणजे इतिहास हा सगळ्यात चांगला विषय राहायचा. म्हणजे अच्छा. इतिहासामध्ये कहाण्या सांगायच्या, काय हो. झालं, काय कथा. घडलं, हां. कथा, कादंबऱ्या. हो. म्हणून माझी लायब्ररी मी खोलली. अच्छा. त्या कादंबऱ्यामध्ये खूप रुची होती अच्छा. आणि त्यावेळेस काय टीव्ही, पुस्तकं म्हणजे टीव्ही नव्हती ना. हो. पुस्तकच एक माध्यम होतं. अच्छा. जे कॉमिक्स असायचे हो, त्यावेळेस. हो. कॉमिक्सच्या माध्यमातून आम्ही तेव्हा चंपक, हो. अ, चंपक नंतर चांदोबा अच्छा. असे कॉमिक्स असायचे. हो. फॅन्टम, हो. फॅन्टम बी कॉमिक्स असायचं. ते खूप अच्छा. आवडायचं ते फॅन्टम. हां, हां. मग ते वाचायचे मग हो, सगळे? वाचायचे हां. फॅन्टम. आणि त्याच्यामध्ये आम्हाला ते रुची राहायची ते अच्छा. वाचायची ते. अच्छा. असं. कुठली कादंबरी आहे जे तुम्ही वाचली आणि त्या ते कादंबरीतून काहीतरी शिकण्यासारखं किंवा त्याच्यापुढे तुमची दिशा बदलली असं काही एखादी कादंबरी आहे? की तुम्ही कादंबरी आता जेव्हा तुम्ही वाचन करत होते हे, तर त्याच्यातली अशी कुठली कादंबरी आहे, की ज्या कादंबरीमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं? कादंबरीपेक्षा म्हणजे परमपूज्य महामानव बाबासाहेब आंबेडकरचा इतिहासच मोठा आहे अच्छा. वाचण्यापेक्षा. अच्छा. म्हणजे त्या इतिहासामध्ये असं आहे का त्यांना शाळेत बसू द्यायचे नाही. हो. मग त्यानंतर त्यांचं हळू-हळू ते शाळेच्या बाहेर अभ्यास करायचे. हो. मग लाईट नसायचा. हां. मग त्यांचे पुस्तक असं वाचता-वाचता तेवढंच पुस्तकातूनच बाबासाहेब कळले ना आम्हाला. अच्छा. हां. म्हणजे तो टीव्ही तर नव्हतीच ना. नाही. परमपूज्य महामानव बाबासाहेब आंबेडकर आम्हाला पुस्तकातून कळला. हो. का बाबासाहेब कसे असायचे, काय हो. असायचे आणि तो एक क्रेज होता. हं. बाबासाहेब असे घडले. तर आमच्या लहानपणापासून सांगायचे आपले बाबासाहेब आंबेडकर आहे. हं. यांनी शिकून खूप मोठे झाले. म्हणजे आमच्या अच्छा. लोकांना सांगायचे का असं बनायचं आहे, असं हां. काम करायचं आहे, असं हो. शिकायचं आहे. हो. त्यांना शिकायची त्यावेळेस खूप ही होती. हं. आता तुम्हाला शिक्षण मिळत आहे, तुम्ही शिका. असं ते घरी वातावरण बनायचं. वातावरण बाबासाहेबांच्या एकंदरीत विचारांनी. हं. आता हे करत असताना सर मग तुमची परिस्थिती हालाकीची. शिक्षण याच्यामधून तुम्ही जात होते. कुठपर्यंत शिक्षण झालं तुमचं? माझं शिक्षण आता एम-ए पर्यंत झालं आहे. एम-ए पॉलिटिकल. एम-ए पॉलिटिकल. पॉलिटिकल सायन्स. सर मग हे करत असताना मग तुम्ही एकीकडे तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये वळायचं होतं, दुसरीकडे तुम्हाला करिअर म्हणजे नोकरीकडे जायचं होतं. फॉर एक्झाम्पल स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर कुठलंही हे असेल, सिलेक्शन असेल. तर सर मग तेव्हा तुम्ही राजकारणात कसे काय आलात? म्हणजे कारण की घरची परिस्थिती हालाकीची असल्यानंतर कुटुंबाचा एक आग्रह असतो, की आपल्या मुलांनी नोकरी केली पाहिजे. कारण की राजकारण म्हटलं तर सामान्याच्या आवाक्याच्या बाहेरचं वाटतं सगळ्यांना. तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारणात कसे सक्रिय झालात? नाही राजकारणामध्ये कसं आहे का स्टार्टिंगला मी इलेक्ट्रिशियन म्हणून काम केलं. हो. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करून एक म्हणजे कामगार कंपनीमध्ये होते का? कंपनीमध्ये होतो अच्छा. लाईट्समध्ये. हो.
कंपनीमध्ये काम करत असताना मग या नकोडा गावाला लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवारजीने एक बैठक घेतली त्यावेळेस. अच्छा. त्यावेळेस इसवी सन काय सन? 89चा दशक असेल तो. अच्छा, 89 मध्ये. अच्छा, तेव्हा सुधीर भाऊ चंद्रपूरचे आमदार होते. हा, हा. इथे अच्छा, आमदार नव्हते ते, म्हणजे त्यांची चळवळ सुरू चळवळ होती. सुरू होती. उभे राहायचे ते. हो, हो. त्यावेळेस इथं नकोड्यामध्ये शाखा खोलली होती. अच्छा. त्या शाखेच्या मीटिंगची जबाबदारी आमचे प्रदीपजी बाजपेयीजी होते, हो, हो. पंढरी कोवे होते, अच्छा. शेख हनी रोशन होते, किरण हा. बहादूरकरजी होते. हा. असे काही मंडळी होते त्यावेळेस. हम्म. दिलीप कोवे होते, हा. माझे वडील होते, हम्म. देवरावजी गिरडे होते, असे पुराणे भाजपचे पदाधिकारी भाजप होते. म्हणजे वडील सुद्धा भाजपमध्ये हो, होते. हो. अच्छा, तुमचे. स्टार्टिंग पासून. अच्छा. ते चळवळीमध्ये मग घोषित करण्यात आलं त्या ठिकाणी, हो. बाबा असं असं चांगली पक्ष आहे बा, हो. या पक्षात काम केलं पाहिजे. तो हा जो वातावरण होता नकोड्याचा, हा काँग्रेसमय वातावरण. हो. इथं भाजप नव्हतीच. नव्हते. शाखाच पहिल्यांदा खुलली हो. होती. 1989 ला. हा, 89ला. म्हणजे त्यावेळेस पक्षाचं काही बोलबाला नव्हता. पूर्ण काँग्रेसीमय वातावरण होतं हो. या ठिकाणी. हो. आम्ही नवीन चळवळ घेतली. हो. त्यानंतर इथून काम सुरू केलं. मग हम्म. सुधीर भाऊनी त्याकडे शाखा ओपन केली. एक चांगलं त्या दिवशी त्यांचे भाषण आम्हाला ऐकून खूप वाटलं, कारण नेता असतात. जबरदस्त. मग या माणसाच्या म्हणजे त्यांच्या भाषणाने तुम्ही प्रेरित झाले. प्रेरित झाले, बोलण्यानं प्रेरित झाले. हो. नावं आठवण ठेवण्याची शैली त्यांची चांगली हो. होती. मला हो. बिरजू नावाने विचारायचे ते, बिरजू हा. असं. अच्छा. मग तेव्हा एकंदरीत 1989 ला तुम्ही वयाच्या कुठल्या वर्षात होते तेव्हा? 74 म्हणजे 18 18च्या आसपास, 18-19च्या आसपास होतो. 18-19च्या आसपास. मग तेव्हा तुमचं एज्युकेशन साधारणतः 12वी पास हो, आउट झाले हो, हो. असेल किंवा 12वी 12वीत 12वी असेल. 11वी. मग अशा वेळेस तुम्ही राजकारणात जावं का आपलं नोकरी पाणी करावं? तर ह्या दोन पैकी तुम्हाला पर्याय होता. तुम्ही एकटीचं ठरवलं होतं काय, की आता आपल्याला इथंच जायचं आहे बा? म्हणजे सुधीर भाऊंची सभा झाली, त्यांचं भाषण ऐकलं तुम्ही प्रेरित झाले आणि मग तुम्ही भाजपमध्ये जायचं की नोकरी पाण्याकडे जायचं? हा दोन याच्यामधला नाही, कसं काय? त्यावेळेस मग त्यानंतर मग 2000 मध्ये एक निवडणूक आली होती, पंचायत समिती. अच्छा, म्हणजे 1989 ते 10-12 वर्ष ते झालं. पक्षाचा कार्यकर्ता काम करून ना. अच्छा. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं हा, आम्ही. तुम्ही म्हणजे पक्षाचं कंपनीत कामगार म्हणून काम काम करेल करून आणि आणि पक्षाचं काम करू. कार्यकर्ता. अच्छा. पक्षाचं काम करताना म्हणजे पक्ष जो होता हो. तो वाढला कसा पाहिजे, हो. पक्षामध्ये काम कसं करावं बा, संघटना कशी तयार करायची, हळूहळू ते वार्डातले कार्यकर्ते तयार करायचे, ग्रामपंचायत लढवली अच्छा. किंवा ग्रामपंचायत पडायचो आम्ही. हा, हा, हा. म्हणजे ग्रामपंचायत जिंकून नाही यायची. बीजेपीचं पॅनल पडायचं. पडायचं म्हणजे अच्छा. मतं बी बहुत कमी भेटायचे. अच्छा. म्हणजे 70-80 मतं भेटायची, जेव्हा बॅलेटवर मतदान होतं. हो, हो. तर ते मतदान बी कमी पडायचं. मग हळूहळू आमचे 2 मेंबर आले. मग अच्छा. 2 मेंबर आले तर मी समर्थन हा. दिलं. पण ते भाजपचा नव्हता. दुसऱ्या पक्षाला सपोर्ट केला आम्ही. अच्छा. असं करून थोडंसं सत्तेमध्ये सहभागी व्हायचा सहभागी प्रयत्न केला. झाले. मग हळूहळू मग त्यानंतर पंचायत समिती निवडणूक आली. पंचायत समिती निवडणुकीमध्ये मग मला तिकीट मिळाली पंचायत समितीची. अच्छा, म्हणजे तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत होते. हं. पक्षीय जबाबदारी कुठली होती तुमच्याकडे कार्यकर्ता पक्षाची म्हणून? जबाबदारी तेव्हा काहीच नव्हती. पक्षाचा अच्छा. कार्यकर्ता कार्यकर्ता. आणि मग युवा मोर्चा संघटन सांभाळायचं, असं ते आपलं कन्सेप्ट होतं. अच्छा. मग साधारणतः पहिली पंचायत समितीची तिकीट मिळाली. आरक्षित होती म्हणून मिळाली की सहजतेने मिळाली? नाही, त्यावेळेस काय झालं का निवडणुकीमध्ये हे तिकीट माझ्या वडिलांनी मिळणार होते. अच्छा. वडिलांची तिकीट वडिलांना हां, मिळाली. म्हणजे आता मी त्यावेळेस लहान होतो खूप, म्हणजे जास्त म्हणजे समजून घ्या आता 2002 मध्ये म्हणजे माझं वय किती 25च्या आसपास असलं पाहिजे. अच्छा. अच्छा. तर ते वडिलांना तिकीट मिळाली होती. हं. वडिलांची तिकीट मग गावचे कार्यकर्ते माझ्या बाजूला होते अच्छा. आणि मग गावचे आता घरीच तिकीट मिळाली तर मग मी कशाला मी चूप बरोबर. राहिलो बा, म्हणून नको आपल्याला या भानगडीत नाही पडायचं बा. मग मी हो. विचार केला. पण तिथं आमचे पंढरी कोळे होते, आमचे दिलीप भाऊ कोळे होते, अच्छा. गिरडेजी होते, सगळे म्हणजे काही लोक बाबाच्या साईडला होते, काही लोक माझ्या साईडला होते. म्हणजे घरातच तुमचा सत्ता संघर्ष चालू झाला. हो, असं संघर्ष झाला. तर अच्छा. त्यानंतर मग मी म्हणलं मी नाही देणार पाणी नाही अच्छा. देत. हां. मग मी मग काही लोकांना सांगितलं का नको, मुलाला समोर करा. अच्छा. असे काही लोक आले आणि मग माझ्या घरी मग सगळे माझ्या आईचं नाव कमल आहे माझ्या. अच्छा. तर म्हणजे म्हणलं कमळ आणि कमल. हां, अच्छा. असं कमल आहे. तर यामध्ये मग निर्णय केला बाबांनी. मग हां, हां. त्यानंतर उद्या सकाळी तिकीट डिक्लेअर होणार आहे. अच्छा. त्यावेळेस आमचे वडील, आम्ही सगळे भाऊ आणि हंसराज भैयाकडे गेलो हां, हां. आणि हे 2 नेते काम करत होते. हंसराज भैया पण त्यावेळेस ॲक्टिव्हमध्ये काम ॲक्टिव्ह करत होते. होते. अच्छा. आणि त्यामध्ये आम्हाला ते
त्या ठिकाणी मग माझी तिकीट डिक्लेअर केली आणि मी अच्छा. या गावचा सरपंच होता मातंगी कणके. हा. खूप मोठा होता तो राजकीय अच्छा. सरपंच म्हणून त्याने खूप कंटिन्यू काम केलं. कुठल्या पक्षाचे होते ते? तो काँग्रेसचे होते. काँग्रेसचे होते. आणि सरपंच म्हणून त्याने काम केल्यानंतर त्यांच्यासमोर मला निवडणूक लढावी लागली. अच्छा, म्हणजे ते म्हणजे एवढा मोठा दिग्गज तुमच्या समोर प्रतिस्पर्धी होता तुमचा. तुमचा म्हणजे एक विरोधी होता, तो दिग्गज होता. त्याच्यामध्ये मग तुम्हाला म्हणजे वडिलांच्या जागी तुम्हाला पंचायत समिती मिळाली आणि त्या दिग्गजांच्या विरोधात एक नवखं 25 वर्षाचं पोरग भाजपने उभं केलं. आणि त्याच्यामध्ये काय झालं मग पुढं? त्याच्यामध्ये झालं का, हा पूर्ण नवीन मला लोक ओळखायचे, कारण इकडे पूर्ण काँग्रेसी वातावरण होतं. हो. म्हणून काँग्रेसी वातावरण होतं म्हणून वडिलाला हे केलं का बा नवीन पोरा चेहरा, जर हारला गेलं तर मग वडिलाबद्दल थोडीशी मातावर घेऊन बरोबर नवीन पोरगा हारला तर काही टेन्शन नाही, पण वडील हारला तर मग तो पुढे इफेक्ट पडतो बा हारल्याचा, असं ते काही लोकांनी सांगितलं. म्हणजे त्यावेळेस हारायची जास्त भीती होती, म्हणजे आपण पडू बा असं जास्त वाटत होतं. आलीच नाही ना सीट इथं. मग त्यानंतर आम्ही विचार केला आणि मग मला उभं केलं आणि मग मला 1288 मतं मिळाली. अच्छा. त्यावेळेस 1288 कुठल्या वर्षी? ते 2000च्या आसपास. 2000. अच्छा. आणि पहिली पंचायत समितीमध्ये पहिली पंचायत समिती. त्याचं मला 1288 मतदान मिळालं. 1288 मतदान त्यांना मिळालं 1200, केवळ 88 मतांनी विजय झाला. अच्छा, म्हणजे तुम्ही सीट हारेल म्हणजे विचारही केला नाही की तुम्ही आता आपण जिंकू बा, कारण की काँग्रेसच्या या सगळ्या वातावरणात एक भाजपचा कॅन्डिडेट निवडून येतोय बा, कारण की तुमच्या वडिलांची तिकीट कापून तुम्हाला देण्यामागचं कारण हे असं होतं की नवखा मुलगा पडला तर हे हरकत नाही, म्हणून पडणाऱ्या म्हणजे एक देऊन दिली आणि अशा याच्यामध्ये तुम्ही विजय घेऊन आणला. कारण हा पूर्ण बालेकिल्ला त्या सरपंचाचा होता ना, सगळे त्यांच्या नवीन सरपंच, तो कंटिन्यू दुसरी टर्म सरपंच आणि आपण एक नौकर. आणि हे असं कसं काय साधलं मग सर? साधलं म्हणजे आपण 10 वर्ष संघटनेत काम करत होतो. अच्छा. संघटनेत काम करत होतो, लोकांचे काम करत होतो, छोटे मोठे काम, कोणीही काम आलं का मी पटकन नाही म्हणायचो नाही, पटकन काम करायचो, त्यांच्या कामाला धावून जायचो. तसं लोकांमध्ये कसं आहे का, जर कोणाचं काम कोणी करत असेल, धावून जात असेल तर ते काउंट होतात. जरा मी कोणाचं काम करतो तर लोक काउंट करतात. स्वभावगुण पण माणसाचा असतो. स्वभावगुण कसा आहे, माफ करणारा स्वभावगुण आहे. मी असं मनामध्ये खुन्नस न ठेवणे, म्हणजे त्यावेळेस जे लोक काँग्रेसमध्ये होते ना ते सगळे मग भाजपमध्ये आले. अच्छा. म्हणजे आमच्या टिपू रामलू होता, त्याला तिकीट दिली, मग तो निवडून आला. मग तालाचंदर होता, त्याला तिकीट दिली. म्हणजे असे आमचे जे त्यावेळेस माझे विरोधातले लोक होते ना, त्या लोकांना आज सदस्य ग्रामपंचायत आहे. अच्छा सर, मग तेव्हा तुम्ही काँग्रेसच्या एका दिग्गज इथल्या कार्यकर्त्याला तुम्ही पराभूत केलं, तेव्हा पक्षामध्ये एकसंघ होतं की काहीतरी तुमचाही विरोध झाला अंतर्गत कुठं, म्हणजे गटबाजीचं राजकारणाचा पक्षामध्ये मी सगळ्यात लाडका होतो. म्हणजे भाऊ पासून भैया पासून सगळं लाडका होतो. पक्षामध्ये पक्ष एकसंघच होता त्यावेळेस. पक्षामध्ये कसं पक्ष एकदम कोणी जायचं, काम करायचं, त्यावेळेस चळवळीचा असा बूम होता पक्ष. अच्छा. त्याच्यामुळे ते सगळं म्हणजे तुम्हाला यश संपादन करता आलं. आणि अवघ्या 88 की 80 नाही 2000 मध्ये नाही म्हणजे मतांचा फरक किती? फक्त 88 मत. 88 मताचा फरकाने तुम्ही विजयी झाले. कारण की हा विजय 88 मताचा फरकाचा असला तरी मोठा होता. एका मताने पराभूत होणं म्हणजे विजयी होणं हे देखील त्यावेळेस महत्वाचं होतं, कारण की तुम्ही नवखे होता. हो, नवखेत होतो. त्यानंतर पुन्हा नवीन असं आहे का त्याच कालावधीमध्ये मला नाही का सभापती केलं पंचायत समितीच्या. म्हणजे थेट पहिल्याच वेळेस सेकंड टर्म. अच्छा, सेकंड टर्म मध्ये. सेकंड टर्म मध्ये पंचायत समिती सभापती. म्हणजे तुम्ही पहिली निवडणूक 2002 मध्ये लढले. त्याच्यानंतर निवडणूक 2.5 वर्षाचा कालावधी असतो ना. 2.5 वर्षाचा कालावधी होता. 2.5 वर्ष सरकारी 2.5 वर्षाचा कालावधी होता. त्यामध्ये 2.5 वर्षानंतर मला मग 2003 याच्यामध्ये एक सभापती नेक्स्ट केला मला. अच्छा, म्हणजे थेट तुम्ही पहिल्याच वेळेस ग्रामपंचायत समिती सदस्य आणि नेक्स्ट कालावधीमध्ये तुम्ही पंचायत समितीचे सभापती. म्हणजे त्याच कालावधीमध्ये त्याच झोन मध्ये मला सभापती केलं. सभापती केल्यानंतर काय झालं, म्हणजे ते सीट ओपन होती. अच्छा, पंचायत समिती सभापती. पंचायत समिती सभापती ओपन असल्यावर मला नाही का एक आरक्षण शेड्यूल कास्टच्या मुलाला सभापती केलं. अच्छा, म्हणजे हे मोठी गोष्ट आहे की कसं आहे की शेड्यूल कास्ट झालं, शेड्यूल ट्राईब झालं, हे सगळे पद हे आरक्षित असल्यावर त्यांना संधी मिळतं.
पण इथं तुमच्या याच्यातला उलट दिसतंय, की म्हणजे ओपन असताना तुम्हाला शेड्यूल कास्टला पाहिजे सभापती करणं आणि तेही चंद्रपूरचं, हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सर. सर, पहिल्या इलेक्शनमध्ये जेव्हा लढले, तेव्हा कसं काय म्हणजे प्रचार यंत्रणा कशी काय होती? म्हणजे आजची प्रचार यंत्रणा वेगळी झालेली आहे. तेव्हाची त्यावेळेस फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही, हो. रंगीन पोस्टर नाही, ब्लॅक अँड व्हाईट, हां, मोठे मोठे पोस्टर नाही. हां, तर म्हणजे ते काहीच नाही ना. हां, तुम्हाला ते ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर राहायचे, हां. कलर तो नव्हता. हो. बिल्ले राहायचे ब्लॅक अँड व्हाईट टाईप. पोस्टर पण बहुत कमी यायचे अच्छा. चिटकवण्याकरता. हं. एक ऑटो असायचो, ऑटोच्या रिक्षामध्ये हो. अनाउन्समेंट करणारा तो रेकॉर्ड म्हणजे असं कमळ कमळ म्हणून बोलायचं. हां. तेव्हा पण तेव्हा डेक पण नव्हता ते. होता ते तो हां. कॅसेट असायचा, कॅसेट प्ले कॅसेट. असायचा. हां, हां. पेन ड्राईव्ह नसायची ना तेव्हा. हां, हां. म्हणजे ते हॅलो रेकॉर्डिंग करायचं आणि आपला एखादा कार्यकर्ता बसून त्या पॅम्पलेट वाजवून तो फिरायचा. अच्छा. म्हणजे अशी प्रचार यंत्रणा होती. हा, त्याच्यामध्ये आमचे जे महेंद्र मेश्राम आणि शेख शरीफ हो. असे दोन कार्यकर्ते नियुक्त करायचे आणि ते मस्त गली गली जाऊन घुमायचं. ऋषी कोळेवर थोडाच मस्त गली गली घुमायचा. अच्छा. तेव्हा किती गाव होते पंचायत समितीला? त्यावेळेस 4 गाव होते. अच्छा. नकोडा, पांडवकोडा, वडा, हां. शेनगाव, उसगाव. अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे ह्या 4 गावांमध्ये म्हणजे इकडून आपण इथं म्हणजे नकोड्यापासून गेलं की चंद्रपूरच्या दिशेने असे जवळच 4 गाव गाव. आहे लागून. हो, हो, हो. तर अशी एकंदरीत तुम्ही म्हणजे पंचायत 3 समिती गाव टॅकल वर्धा केले. नदीला लागून आहे. हो, एक शेनगाव तिकडे नकोडा हो. अशी. मग पंचायत समितीच्या सभापती झाले, तेव्हा सर असं म्हणजे तुम्हाला वाटलं की की आपली जुनी परिस्थिती, ते नकोड्यातले शाळेचे दिवस आणि एकंदरीत आता म्हणजे साहेब, एक पाझारे साहेब म्हणून जेव्हा तुम्हाला लोकं हाक मारायचे, ऑब्व्हियसली पंचायत समितीचे सभापती असणाऱ्या माणसाला साहेब म्हणतातच लोकं. मग तेव्हा असं वाटलं की म्हणजे ते एक डायलॉग आहे ना, साला मैं तो साहब बन गया. असं. तसं नव्हतं हां, साहेब, तसं नव्हतं. हां. भांडेवाडाला जगन्नाथ महाराज आहे. हो, हो, ओके. ते तुम्ही त्यांचं नाव तुम्ही आता हो. ऐकलंच असेल. आणि ते सिद्ध पुरुष होते. हं. आणि त्यांच्या आमचे आईकडले जे परिवाराचे लोक होते, अ, आमच्या आईच्या वडिलाचं नाव देवाजी होते अच्छा. आणि ते त्यांचे भक्त होते हां. त्यावेळेस. अ, ते पळसोडा म्हणून पळसोनी असे एक गाव आहे, त्या ठिकाणी यायचे. हो, हो. तर त्या ठिकाणी आता मी तिकडे जातो, तिकडचं पूर्ण गावच्या गाव त्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचा. अच्छा, तर माझं जस्ट नामकरण करण्याकरता त्यांच्याकडे घेऊन गेले. नवस टाईप होता. अच्छा. ते गेले तर त्यानंतर त्यांनी ते नाव ठेवलं होतं त्यांनी. म्हणजे तुमचं नाव ब्रिजभूषण. ब्रिजभूषण. कोणी ठेवलंय? जगन्नाथ महाराजांनी. जगन्नाथ महाराजांनी ठेवलंय. अच्छा. हां. आणि मग ते 2 वेण्या होत्या त्यांनी अशा कटिंग केल्या होत्या त्यावेळेस. अच्छा, म्हणजे तुमचं ते म्हणजे काय म्हणतात हं. त्याला, त्यावेळेस. हे म्हणजे केसकामा कुठली ते प्रथा आहे ते. हां, ते हां. ते ते देखील त्यांनी केलं. हां, हां. कटिंग केलं हां. आणि ते केल्यानंतर म्हणे, "बडा होके साहेब बनेगा." अच्छा. त्यांनी म्हटलं होतं. हां, तर ते हां. ते कोण साहेब भेटला. तेव्हा मग मला कळलं का हे शिकून साहेब नाही, हे कोण जनतेतून आपण लोकांची कामं करून साहेब 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 बनले. झालं. तर मग असं ते. सर, तुम्ही साहेब झालात तर खरं तर जगन्नाथ बाबांचे आशीर्वाद देखील तुमच्यासोबत होते. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे एकंदरीत पंचायत समितीचे सभापती झालात आणि हे सगळं घडामोडी घडत असताना मग तुम्ही तुमचा असा कार्यकाळ म्हणून म्हणजे काय वाखाणण्याजोगी पंचायत समितीचा नाही, सभापती पुन्हा म्हणून एक काम पंचायत केलंय? समिती निवडणूक आली. ती ओपनमध्ये आली. मग त्यामध्ये मी लढलो पुन्हा. अच्छा. म्हणजे तुम्ही एकदा पंचायत समिती लढलेत. पहिल्या टर्मला तुम्ही म्हणजे पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही सदस्य राहिले. त्याच्यानंतर थेट सभापती झाले. त्याच्यानंतर थेट पुन्हा ओपनमध्ये तुम्ही पंचायत समिती लढवली. ओपनमध्ये पंचायत समिती लढवली. हं. ते पण आम्ही निवडणूक जिंकलो. अच्छा, ते निवडणुकीमध्ये मग थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या होत्या. अच्छा. कुठलं मग वर्ष आहे ते? ते आता 2002 पासून 2000 तुम्ही पकडा आता 6. 6 पर्यंत. अच्छा. मग तेव्हा थोडंसं मोबाईल वगैरे आले होते. मोबाईल आले. हो. मग ते निवडणूक झाल्यानंतर मग पुन्हा त्यावेळी बी आपण कामं करायचो खूपच लोकांचे. मग आता अच्छा. थोडासा सेकंड टर्म होता ना. हां. मग पुन्हा झेडपी आली. अच्छा, जिल्हा परिषद आली. म्हणजे तुम्ही दोनदा पंचायत समिती लढवली. हं, हं. एकदा सभापती झालेत. सर, पंचायत समितीचा सभापती म्हणून थोडंसं मी पॉज करतो तुम्हाला. जिल्हा परिषदपर्यंत आपण नंतर जाऊ. पंचायत समितीचा सभापती म्हणून काय असे कार्य तुमच्या हातून घडले, की त्यावेळेस जेणेकरून. कसं झालं, हो, एक छोटा नागपूर आहे गाव हो. इकडं तालुक्यामध्ये. अच्छा, सगळ्यात पहिलं तर आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता म्हणून एक टॉयलेट बनवण्याची सुरुवात केली. अच्छा. सगळ्या शिक्षकांना बोलवून जनजागृती केली. त्यावेळेस हां. आमचे बी मालेकर साहेब होते. अच्छा. मालेकर साहेबाचा खूप सपोर्ट राहायचा. सरकारची नवीन स्कीम आली. हो, तर त्या ठिकाणी आपण एक शौचालय तयार करण्यात यावं. हो. ₹500 ₹1000 शौचालयाला भेटायचे अच्छा, लाभार्थ्यांना अच्छा. त्या काळामध्ये. त्या काळामध्ये. ₹500 मध्ये शौचालय बनते का तुम्ही हा विचार करा. पण नाही. त्यावेळेस
शिक्षकांचं काही मदत, त्यांची काही कलेक्शन करून असं तसं करून ते समोर करून आपण ते गावाला एक शोष खड्ड्याचे शौचालय करायचो अच्छा. त्या काळामध्ये. हम्म. आणि लोकांना उपयोग करावं म्हणून आपण ते जनजागृती केली. अच्छा. संध्याकाळचे कार्यक्रम लागायचे शौचालयाचे. अच्छा. अं, म्हणजे जे काही म्हणजे आता जे मोहीम राबवली हागणदारी मुक्त गाव, हो, तर संत ह्या संत गावाचे म्हणजे गाडगे महाराज, हा तुकडोजी महाराज, हो स्वच्छता अभियान, गावाला स्पर्धा देणे किंवा गावामध्ये हे करणे, हो 100% मुक्त करणे, शौचालय असलेले गावं, हो. असे त्यावेळेस तो क्रेज होता. आणि त्यावेळेस कसं संध्याकाळच्या वेळेस आमचे कुठे सभा झाल्या का त्या ठिकाणी आम्ही गावागावाला लोकांना प्रेरित करावं लागे शौचालय अच्छा. बनवावं. हा हा. लोक ऐकायचे नाही, पण तरी ऐकायचं लोकांना नाही. प्रेरित करायचे. हो कारण क्रांती त्यावेळेस जी क्रांती होती ना, का शौचालय बनवणं, हो. हाच एक क्रांती होती अच्छा. म्हणजे त्यावेळेस. तुम्ही एक ते ध्येयच बनवलं की आता शौचालय बनवा, हो चांगलं बनवा, शौचालय. लोकांना बसू द्या. आणि हो दुसरं होतं एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे मुलं शाळेत पाठवा, हो. मुलांना शाळेत गेलं पाहिजे. तो हम्म. एज्युकेशन देत होता. मग रस्ते बनले पाहिजे, पिण्याच्या बोरिंगच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. हा मग हा. शेष फंडातून आम्ही बोरिंग मारायचो पिण्याच्या पाण्याची त्या अच्छा. काळामध्ये. अच्छा. रस्ता कमी घ्यायचो मी, हा. पिण्याच्या पाण्याला बहुत जास्त भर दिला, कारण पाणी नसल्यामुळे लोक परेशान राहायचे. पर्शन राहायचे. टाकी बहुत कमी होत्या हो गावामध्ये. हो बोरिंगवर भरोसावर हो राहायचं लोकांचं जीवन. हो. आणि तेव्हा खूप सर म्हणजे फक्त एक चौक म्हणजे बोरिंग असायची आणि त्याच्यामध्ये ते वार्डामध्ये एक बोरिंग असायची बोरिंग, विहीर आणि ते. ते एक साधन असायचं पाण्याचं म्हणजे हे असतं तेव्हा काही नळ नळ योजना हो, मला आता माहिती आहे, आगरदरी गाव आहे ना, त्या आगरदरी गावामध्ये हं. रोजगार हमी योजनेमधून आम्ही एक विहीर बनवली होती. तो आपण अच्छा. त्या ठिकाणी एक हा. अजूनही ते विहीर रस्त्यावर आहे आगरदिरीला. अच्छा. आणि त्या विहिरीला पाहतो तो अजूनही आठवण येते. हा ताडोबाच्या हा बाजूलाच आहे. हा. मोठी विहीर केली आम्ही, चांगली अच्छा. चांगली एस्टिमेट केली त्यावेळेस. हा. अधिकारी लोक चांगले होते. म्हणजे ते गाव संपूर्ण गाव पाणी पिईल असे. हो हो, हा तेव्हा तेवढं कुठं क्रेज नव्हतं ना तेवढं हा पाण्यास. हा पाणी पाणी भेटलं म्हणजे लोक भटकांती राहायचे. हा. ती विहीर पण बनवली. म्हणजे त्या पिण्याच्या पाण्यावर जास्त भर द्यायचा आपण भर हे. द्यायचा विचार केला. मग एकंदरीत तुम्ही मग त्याच्यानंतर पंचायत समिती सभापती झाले, डबल पंचायत समिती सदस्य झाले. मग सेकंड टर्मला सभापती आणि डबल पंचायत समिती सदस्य. नाही, सेकंड टर्मला सभापती नाही, सेकंड टर्मला पूर्ण सदस्य. सदस्य नाही तेच ना, पहिल्या टर्म मध्येच तुम्ही 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर सभापती, हम्म. बरोबर ना? आणि त्याच्यानंतर तुम्ही सदस्य. सदस्य मग तेव्हा सभापती कोण झाले होते? तेव्हा सभापती आमचे देवरावजी भोंगडे, जे आता आमदार आहेत अजून, अच्छा 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 माझे मित्र आहेत अच्छा. ते. सभापती झाले अच्छा त्यावेळेस. पहिल्या 2.5 ओबीसी वर्षामध्ये. आलं होतं हो आरक्षण. हो. आणि ते त्यावेळेस ते. अच्छा ते सभापती झाले. एकंदरीत त्यांची वाटचाल ना तुमची वाटचाल म्हणजे नकोडा आणि याच्यामधून हो. व्यवस्थित हे झालं. मग त्याच्यानंतर सर मग कुठली निवडणूक लढवली त्याच्यानंतर? मग पुन्हा जिल्हा परिषद आली निवडून. अच्छा सन कोणत्या वर्षी? सण आता हा 5 वर्ष 6 वर्ष 2012. हो, 2012चा 12 कार्यकाल. मध्ये. कार्यकाल पकडा तुम्ही अच्छा 2012 जिल्हा परिषद लढवली. जिल्हा परिषदचा. अच्छा. मग म्हणजे हे जिल्हा 5 परिषद वर्ष, हे लढवताना 5 वर्ष. मग परत क्षेत्रफळ वाढलं, हो, मग आता गावं गावं वाढले, वाढले. पण सभापती असताना गावाची एक आपल्याला हे होती ना, हो हो हो. क्रेज होती त्या गावाची. हो. म्हणजे आपल्याला शिवनी पर्यंत आपले गाव होते. हं, शिवनी चोर, हं. अं, आरवट, हिंगणाळा, बरोबर. मारडा, पिपरी, हो धानोरा, हे हो. नवीन गावं जुळले. नवीन गाव दिली. 18 गावं नवीन जुळले. त्यामध्ये त्या गावाला संपर्क होताच लोकांचा. अच्छा. आणि त्याच्यामुळे ते ओपन वर जिल्हा परिषद लढलो. अच्छा आणि ओपन इकडे म्हणजे इंडिपेंडेंट म्हणजे ओपन होतं पूर्ण. ओपन म्हणजे कसं आहे का, हं. आरक्षणाची जागा असते ना. आरक्षणाची जागा पण ओपन आरक्षण नव्हतं त्यावेळेस. नव्हतं. त्यावेळेस जनरल सीट होती. जनरल सीट होती. जनरल सीटमध्ये मग त्यावेळेस मला अं, स- लोकनेता सुधीरभाऊ मुनगंटीवार, हंसराज भैया हे दोघांनी मला ते तिकीट दिली. अच्छा म्हणजे आणि तुम्हाला जिल्हा परिषद परत ओपन हो मधूनच उभं केलं. हो, ओपन हो. मध्ये उभं केलं. पण त्यावेळेस काय झालं. बरं हे फार कमी पाहायला मिळतं सर की हो, ओपन मध्ये म्हणजे शेड्यूल कास्टच्या माणसाला फार कमी उभं केलं जातं. पण ते त्यावेळेस तुमच्यासोबत हो, तुमची मी एका त्यावेळेस हा त्यावेळेस म्हणजे कामं करायचो, हा कामं बरोबर केलं आहे. जातं. हा पण त्यावेळेस जो फाईट झाली ना, ते हा. आमचे मित्र दिनेशजी चोकारे, अच्छा. जे सभापती होते जिल्हा परिषदचे, हा. त्यांच्यासोबत झाली. अच्छा म्हणजे काँग्रेसचे सभापती नाही जिल्हा नाही, परिषद. जिल्हा परिषद सभापती. हो काँग्रेसचे काँग्रेस हो, काँग्रेसचे सभापती होते. जिल्हा परिषदचे सभापती. बांधकाम सभापती होते. अरे बापरे. त्यावेळेस त्यांच्यासोबत माझी फाईट म्हणजे झाली. तुम्ही पंचायत समिती दिग्गजांच्या विरोधात लढूनच तुम्ही पहिल्यांदाच पंचायत समिती सदस्य झाले. हम्म. मग त्याच्यानंतर जिल्हा परिषदला सामना तुमचा बांधकाम सभापती यांच्यासोबतच झाला. हम्म. अच्छा. मग काय राहिला तो त्यांच्या अनुभव? तो तो खूप मोठा अनुभव आहे. अच्छा. म्हणजे एक जिल्हा परिषदचे सभापती सोबत आम्ही निवडणूक लढली. हा. म्हणजे त्यावेळेस तर म्हणजे खूप मोठं. मग त्यावेळेस दुसरं काय झालं, एक सिंगम नावाचा होता, जो कॉन्ट्रॅक्टर होता. अच्छा. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकचा तो
डायरेक्टर सुद्धा होता. अच्छा, सिंघम. सिंघम नाव आहे. अच्छा. संजय सिंघम नाव आहे. त्याच्यासोबत आम्ही लढाई लढली. दुसरा होता राष्ट्रवादीचा बबलू अच्छा. दीक्षित. अच्छा. बबलू दीक्षित बी एक मोठा नामचीन माणूस होता. अच्छा. त्यांच्यासोबत ते बी उभे होते रिंगणामध्ये. अच्छा. असे 3 मोठे चेहरे होते. हो. त्यांच्यासोबत मी होतो. हो. तेव्हा तर जातीय समीकरण एकदम हे होतं. म्हणजे माझ्या आमचे जे घरं आहे समाजाचे बहुत कमी आहे ना. नकोडा, बरोबर. पांढरकोडा, आरवट हो. असे काही मोजक्या ठिकाणी गावामध्ये आमचे समाजाची व्यक्ती. बरोबर. पण त्यावेळेस बाकी इतर समाजांनी, ओबीसी समाजांनी, शेतकऱ्यांनी मला एकदम त्यावेळेस हे करून दिलं होतं. बाबा चांगला कार्यकर्ता आहे आणि चांगलं आहे. त्यांनी मग मला चांगलं वोटिंग केलं. म्हणजे मला फाईट चांगली झाली. हो. त्यावेळेस 147 मतांनी जिंकलो. अच्छा. मला 4147 मतं आले होते. त्याला हो. 4च्या आसपास मतं आले होते. अच्छा. 147 मतांनी तुम्ही विजय झाले हो. जिल्हा परिषदला. जिल्हा परिषद त्यावेळेस. तेव्हा म्हणजे काय होतं तुमचं एक एक पायरी तुम्ही वर चढत गेले. सर, एकंदरीत पहिली निवडणूक आणि जिल्हा परिषदची निवडणूक त्याच्यामध्ये खर्चामध्ये तर तफावत असेल सर. हो, खर्चामध्ये म्हणजे तफावत खर्च होता. वाढला असेल 12 मध्ये. हो, खर्च वाढला. हो. पण पक्षाचा साथ होता. हा. पक्षाचा साथ असल्यामुळे सिम्बॉल असतो ना. हो. सिम्बॉल चालला हा. आणि तो एकदम लोकांमध्ये गेला. हा. प्रचार यंत्रणा कशी काय राबवली तेव्हा? प्रचार यंत्रणा तेच कार्यकर्ते आपले गावगावचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर. हो. मग संजय गांधी निराधारवाले जे नागरिक असायचे हो. ते हो. गरीब लोक. टोटली माझ्या चळवळीमध्ये गरिबांचा जास्त साथ राहिला. साथ राहायची. गरीब लोक जे आहे ना विसरत नाही कधी. मी पाहिलं जीवनामध्ये एखाद्याचं काम केलं ना तो विसरत नाही. आपण त्याचे काम तर करून जातो पण तो जीवनभर आठवण ठेवते. त्यावेळेस कसं ग्रामीणचे काम करणारा कोणीतरी असला पाहिजे, लोकांचे जोडणारा लोक असले पाहिजे. बरोबर. तसं ते काम करता करता ते लोक आपल्या संग जुडतात. म्हणजे लोक जोडले आपल्यासोबत 100% आपण त्याच्यासोबत आपलं मताचा वाटा होतो. बरोबर. आपण त्याचं काम केलं. म्हणजे तुम्ही काम करत गेले, लोकांनी साथ देत गेले आणि त्यांच्या गरिबांची चळवळ अडीअडचणीमध्ये निर्माण झाली. त्यांच्या अडीअडचणीत कुठल्याही अडचणी शेतकऱ्यांचे अधिकारी हा. बोलवले, त्यांचं शेतीतलं काम सांगितलं. एखादी बोरिंग बंद झाली गावातली. हो. बोरिंग बंद होणे बी बहुत मोठं प्रॉब्लेम असते बरं. हो. हो. एक बरोबर. बोरिंग बंद झाले का 2 दिवस गावामध्ये पाणी राहत नाही. पाणी राहत मग नाही. तात्काळ गाडी पाठवणे, बोरिंगचे पाईप बदलवणे, मग पाईप राहायचे नाही झेडपीला, मग पाईप आणायला लावणे, हा. पाईप नवीन खरेदी करणे, पाईप टाकणे, हम्म. हे सगळे सगळं बेसिक लोकांच्या गरजा छोटं हा. तुम्ही पूर्ण केल्या. मग मग सर 2012 पासून ते मग तुम्ही 17 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य, बरोबर आहे? मग त्याच्यानंतर 17 पुन्हा जिल्हा परिषद आली. अच्छा. पण त्यावेळेस आरक्षण मध्ये आली होती झेडपी. अच्छा, म्हणजे एससी शेड्यूल कास्टचं आरक्षण होतं. अच्छा. आणि त्यामध्ये माझं लीड 4000 झाली. अरे बापरे. म्हणजे म्हणजे जे 8061 147 मताचे लीड. 8061 मतदान मला पूर्ण मिळालं. अच्छा. त्यामध्ये मी 4000च्या लीडनं जिंकलो. म्हणजे समोरचा प्रतिस्पर्धी कोण होता? ते आमचे सरपंच होते इथले पांढरकोड्याचे. अच्छा. सुरेश तोतडे म्हणून. अच्छा. कुठल्या काँग्रेसचे? काँग्रेसचे ते लढले. म्हणजे तुमची मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप. मग राष्ट्रवादी शिवसेना नाही ते नव्हती. ते नव्हते. अच्छा. म्हणजे आणि त्यावेळेस गावातील काही लोकांनी म्हणजे विरोधात फॉर्म नाही भरला त्यावेळेस. अच्छा. त्यावेळेसही नाही भरला होता, झेडपीच्या वेळेसही नाही भरला होता. म्हणजे तुम्ही आहेत तर लोकांनी फॉर्म म्हणजे नाही भरला. विरोधात नाही टाकला. अच्छा. म्हणजे आपलाच व्यक्ती आहे म्हणून तुम्हाला पुढं केलं. सर, मग 2017 मध्ये परत तुम्ही झेडपी लढवली. 17 पासून तर मग 22 पर्यंत. 17 पासून तर 22 पर्यंत. मग मला तर निवडणूक झाल्याच नाही आता 5 वर्ष जिल्हा परिषदच्या. मग तसंच आम्ही मग ग्रामीणचा महामंत्री झालो भाजपचा. मग त्यानंतर पुन्हा महानगराचा महामंत्री झालो. अच्छा. म्हणजे मी पक्ष संघटनेत काम युवा मोर्चा. नाही, युवा मोर्चा अध्यक्ष तर 2012 मध्येच झालो. 12 मध्ये. अच्छा. युवा मोर्चाचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालो. जिल्ह्याचे. असं प्रवास करता करता त्यावेळेस आमचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा होते. अच्छा. त्यांच्या वेळेस मी मग सर, हे पक्ष संघटनेत काम करत असताना तुम्हाला कुठल्या बाबी म्हणजे तुमच्या चुका झाल्या असतील? हो, चुका माझ्या पण चुका व्हायच्या. आणि मग पक्ष षष्टींची कधी शिवाय खायची वेळ आली समजून असेल? सांगायचे. असं आहे का पार्टीमध्ये प्रोटोकॉलचा काही प्रॉब्लेम आला असेल? बसवायचे, बोलवायचे, समजवायचे का बा असं नाही, असं व्हायचं, असे काम नाही, असे काम करायचं, समजवायचे. त्यावेळेस म्हणजे कसं बसवून समजवायचं. कारण नवीन
नेतृत्व तयार होत होतं ते त्यावेळेस समजून सांगायचे काय हे असं नाही असं सर मग समजू असं समजूनही जायचो मी. जेव्हा तुम्ही झेडपी सदस्य होते 12 ते 17 पर्यंत, मग सर 19 मध्ये तुम्हाला कसं आहे की सभापती राहिलेला माणूस, पंचायत समितीचा जिल्हा परिषद सदस्य असणारा माणूस, असा माणूस कुठल्याही पक्षांना आवडतो किंवा सगळे एक पक्ष आकडे. मग अशा ह्या कालावधीच्या दरम्यान भाजप सोडून इतर पक्षांच्या तुम्हाला ऑफर आल्यात का? नाही ऑफर तर येत होत्या पण कधी मी त्याच्यावर लक्ष मी कधी दिलं नाही. अच्छा. आणि ज्या पक्षाने मोठा केलं त्या पक्षाच्या सोबतच आपण आपला प्रवास सुरू केला. अच्छा. आणि एवढा माणूस हे राहतो कामामध्ये तसे विचारही मनात नाही याचे. अच्छा. म्हणजे माणूस जेव्हा कामात असतो ना विचार तसे याचे नाही. आणि समाज कल्याण सभापती बनल्यानंतर पुन्हा एकदम खूपच मोठे मोठे कामं करायचा प्रयत्न सुरू झाला आमचा. म्हणजे मी सभापती बोलतो कार्यक्रम सुरू केला मी. त्यावेळेस सगळे सरपंचांना पहिलं फोन करून सांगायचो का मी तुमच्या संपर्क करणार आहे. मग सरपंच आपल्या गावामध्ये बसायचे. स्पीकरवर फोन असायचा माझा म्हणजे कॅबिन मध्ये. आणि तो असायचा मग अधिकारी लोक बोलवायचो आपण. अधिकारी लोकांना सांगायचं का यांचा बांधकामचा प्रश्न आहे तुम्ही लिहून घ्या, शाळेचा प्रश्न तुम्ही लिहून घ्या, असे ते प्रश्न लिहायचे. अच्छा. म्हणजे तुम्ही न येता थेट तुमच्या मी सभापती बोलतो कार्यक्रम सुरू केला. आणि तो एवढा सुंदर चालला हर तालुक्यामध्ये आज 15 सरपंचाला बोलणार, 2 सरपंचाला बोलणार, 3 असे प्रत्येक तालुक्याचे सरपंचासंग आपण संपर्क सभापती संवाद हा सुरू केला. आणि त्याचा नाही का एक बेनिफिट असा झाला का अधिकाऱ्याला सांगायचो मग त्यांनी बा तिथले शाळेची इमारत खराब आहे, ती शाळेची इमारत ती बिल्डिंग बनली पाहिजे. मग त्यानंतर कुठला रस्ता खराब आहे, रस्ता रिपेरिंग करावं बा, कुठं झाड रस्त्यावर पडलेलं आहे ते तोडा बा, कुठलं पूल खराब झालं आहे. तिथूनच सूचना द्यायच्या तुम्ही सगळ्या आणि ते करून घ्यायचे. आणि ते पत्र बनवून आणायचे माझ्या. मी त्यांना लेटर पॅड द्यायचो का मेरे को बाबी जेवढ्या समस्या आल्या तुम्ही लेटर पॅड घ्या ना, पत्र मला बनवून आणा, मी त्याच्यावर सही मारतो तुम्हाला देतो, तुम्ही ते काम करून मोकळं करा. आणि ते एक पत्र त्या सरपंचाला द्यायचं प्रतिलिपी म्हणून. म्हणजे त्याच्या कामाची एक मोठी व्यवस्था तयार होऊन जाते. त्यांचे काम देऊन भेटायचं. दौरे पण करायचे. मी दौरा पण असं करायचो का एक दिवस 5 गाव जायचो. खूप दूर दूर जायचो गावामध्ये भेटायचो. एका दिवशी 5 गाव. म्हणजे हा एक दिवस निवडायचो म्हणजे फ्रायडे दिवस. तेव्हा मग दौरा कशाने म्हणजे कार सरकारी कार असायची. अच्छा. गव्हर्नमेंटची कार असायची. अच्छा. आणि खूप फिरवायचो महाराष्ट्र शासनाने. त्याच्यामध्ये डिझेल आहे गव्हर्नमेंटचं. हो ते डिझेलचा तर बहुत मोठा किस्सा आहे. म्हणजे माझे डिझेल आम्हाला जे भेटायचे ते 3000 लिटर असं काही डिझेल असायचं महिन्याचं. ते आठवड्यामध्ये ते संपून जायचं. संपून गेल्यानंतर काय झालं मग काही दिवसांना मग मी स्वतःच्या खिशातून डिझेल आपण भरायचो. पण एक दिवस मला चांगले ते काही अधिकारी भेटले. साहेब म्हणे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्ही डिझेल भेटू शकते पण तुम्ही दौरा हा लोकांसाठी कल्याणासाठी केला. एक झेडपीचा ठराव घ्या. ठराव घेऊन तुम्ही त्याला समोर नागपूरला द्या कमिशनरकडे. कमिशनर मंजूर करते. तर 5 लाखाचं डिझेल आम्ही त्यावेळेस त्यांनी मान्यता दिली आम्हाला. अच्छा. म्हणजे तुमचा दौराच एवढा व्हायचा की डिझेलच सरकारचं पुरायचं नाही. तर त्यांनी ते मान्यता दिली म्हणजे प्रशासनाने मान्यता दिली बाबा चांगले. आम्ही सांगायचो नका मी शौचालयासाठी प्रेरित करायला चाललो, शाळा बनवण्यात चाललो. समाज कल्याण डिपार्टमेंट असं होतं का घरोघरपर्यंत पोहोचवायचं, योजना पोहोचवायची. म्हणजे अनेक म्हणजे त्यावेळेस पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार होते. अच्छा. त्या चंद्रपूरचे ज्या वित्त मिनिस्टर होते त्यांनी ते दिव्यांगासाठी 1000 सायकली आम्ही बनवल्या ऑटोवाल्या बॅटरी ऑपरेटर. आणि त्यांनी ते दिल्या. त्यानंतर रमाई आवास योजना जे म्हणजे ह्या सरकारच्या काळामध्ये 14 ते 19च्या काळामध्ये त्यावेळेस ते दिव्यांग लोकांना सायकल चालून हात दुखायचे खूपच. मी सुधीर भाऊला बोललो का भाऊ लोकांचे हात दुखतात, गरीब आहे, दिव्यांग आहे, काहीतरी आपण केलं पाहिजे. तर त्यांनी ते स्वयं मोटरसायकल चलित वाला बॅटरी ऑपरेटर वाली गाडी दिली. मग जे मागेल त्याला आम्ही गाडी देत गेलो. खूप गाड्या चालल्या लोकांमध्ये एकदम दिव्यांगामध्ये एक नाव झालं. मग असं आम्ही जेव्हा गावागाव फिरत होतो लक्षात येतं का आमचे जे समाजाचे लोक आहे त्यांना घर नसायचे. मग रमाई आवास योजना सरकारने काढली होती. आणि रमाई आवास योजना एवढी सुंदर योजना होती का त्याच्यामध्ये 10,000 घरं भाऊनी मला मंजूर करून दिले होते. 10,000 घरं आम्ही तालुक्याला लक्षांक द्यायचो. आणि तालुक्यासाठी तुम्हाला दिले होते की संपूर्ण जिल्ह्यामध्ये 10,000? त्या जिल्ह्यामध्ये आम्हाला कोणत्या गावामध्ये किती घरं पाहिजे, कोणत्या तालुक्यात किती लक्षांक पाहिजे, किती घरं पाहिजे त्याचा मग वाटणी केली. आणि मग ते घरं खूपच झाली त्यावेळेस. म्हणजे
शेड्यूल कास्टसाठी एवढे घरं तयार केले हा समाजासाठी. हम्म, आणि तेवढे बी जेवढ्या जाती येते त्यामध्ये त्या सगळ्या जातीसाठी आपण तो न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि अच्छा अनेक लोकांपर्यंत ते घर बनले ना आज समाजाचे घराला समाजाला काहीतरी आपण देणं आहे बा माझं हा हा असं करून ते आपण काम केलं. मग त्यानंतर परमपूज्य महामन बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ठिकाणी पुतळे आहे हो बगीचा करावा बा असं हम्म, आमचं कसं होतं. मी एक नवीन निधी ठेवला होता उद्यान बगीचे. अच्छा उद्यान बगीचेमध्ये आम्ही त्या ठिकाणी 3-3 लाखाचा निधी द्यायचो. अच्छा का त्या ठिकाणी डेव्हलप करा आपल्या जसं चिचपल्लीला, हो दिवाळ्याला, हो नकोड्याला हो म्हणजे जे आहे त्या ठिकाणी चांगलं सुशोभित करा. अच्छा तर अच्छा ते पुष्कळ तालुक्याला आम्ही ते करायचा प्रयत्न केला आणि चांगलं काम झालं. आज तो मला समाधान आहे का आपण ते चांगलं एक नवीन कार्य केलं बा. कार्य केलं म्हणजे एकंदरीत तुम्ही एक उपक्रम राबवत गेले आणि त्या उपक्रमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचले, जनतेचे कामं केले. हम्म. सर या दरम्यान मग तुम्ही म्हणजे माझा परत तुम्हाला रिव्हर्स क्वेश्चन असा आहे की भाजपच निवडायचं कारण काय होतं? म्हणजे सुधीर भाऊंमुळे भाजप निवडली की भाजप मुळता पक्ष म्हणून निवडला? नाही, त्यावेळेस जेव्हा गावामध्ये आले हा पक्ष आमचा आला तर भाऊ हा आले होते स्टार्टिंगला. हा मग भाऊ आणि भैया त्यासोबत आम्ही अटॅचमेंट केला हा आणि लोकांचे कामं व्हायची त्या सिस्टम मध्ये अच्छा पक्षामध्ये आणि त्यातून आम्ही कामं करत 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 समोर गेलो. हा तर कामं करता करता समोर जात असताना मग लोकांमध्ये एक आपुलकी तयार होते ना. आपुलकी तयार म्हणजे झाली. नेत्याच्या तुमचा एक परिवार तयार पक्ष झाला. एक असतो. हम्म, पक्षामध्ये काम करणारे नेते असते. हो नेत्यासोबत काम करणारा कार्यकर्ता खालचा असतो. हो कार्यकर्ता आणि नेत्याच्या मधला जो छोटा मीडियम नेता असतो हा तो एक ब्रिज कॉल करतो. हो लोक सांभाळत असतो. हो त्याच्यामध्ये जसं लोकांचे आपण घेऊन गेलो 2 लोकांचे काम झाले तर तो 10 सांगतो. हो तो 10 सांगतो. असं सांगत, 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 सांगत लोकांमध्ये का एक क्रेज तयार होते आणि लोक त्यामध्ये त्याच्याकडे वळतात अच्छा. पक्षाकडे. म्हणजे एकंदरीत हे सगळं आपण पाहतो म्हटलं तर एकंदरीत तुमचा प्रवास हा संघर्षातून एक नव नेतृत्वाकडे आहेत. खरंच तुमच्या संघर्षातून अनेक लोकांना राजकारणाविषयी जो पूर्वग्रही दृष्टिकोन आहे हा बाजूला पडतो. कारण की तुमच्याकडे काहीच नसताना तुम्ही आज जिल्हा परिषदचे 2 वेळा सदस्य, त्यानंतर पंचायत समितीचे 2दा सदस्य, सभापती, जिल्हा परिषदचे सभापती असे सगळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सगळे म्हणजे पद भूषवलेले आहेत. सर आता सांगायचं झालं तर मग चंद्रपूर विधानसभा हा शेड्यूल कास्टसाठी रिझर्व्ह आहे आणि या विधानसभेमध्ये मग 19 मध्ये तुम्ही झेडपी सदस्य असताना तुम्हाला 19ला विचार आला की आपण विधानसभा लढवायला पाहिजे. विचार आला होता काय? हो, त्यावेळेस कसं झालं हो, का विधानसभा राखीव झाली हो, आणि विधानसभा राखीव झाल्यामुळं सुधीर भाऊला बल्लारपूर जावं लागलं. अच्छा, म्हणजे हा, त्यावेळेस पिरियड होता. हो, त्यावेळेस हो, ते कॅन्डिडेट होते. हो, पण आपण बी तयारी करावं बा हो, हे मनामध्ये आलं आणि आपण ते तयारीत लागलो होतो त्यावेळेस. हो, पण पक्षाचा निर्णय असा होता का मग नानाभाऊ शामपुढे आले. हो, नानाभाऊ शामपुढे आले. त्यावेळी नानाभाऊ शामपुडेजी हो, नागपूरवरून ते आलेत. हा, नागपूरहून आले. हा, मग त्यावेळेस किशोर भाऊ जोरगेवाजात आमदार आहेत. हो, ते सुद्धा त्या फाईटमध्ये होते. फाईट मध्ये मी होते. सुद्धा फाईटमध्ये होतो. अच्छा, मग त्यावेळेस निर्णय झाला का नाना शामकुडे जीला तिकीट द्यावं. तर हो, राजेश मून पण होते अच्छा, समाजाचे काम करणारे. हो, मग त्यामुळे एक पक्षाने निर्णय घेतला नाना शामकुडेचा. अच्छा. मग मग तुम्ही त्यावेळेस मग आता ठीक आहे बा आपण समाधान झालो. बरोबर. त्यावेळेस सगळे समाधान झाले. हा. मग दुसरी टर्न आली. नाही म्हणजे 19च्या नानाभाऊ शामकुडेंना जेव्हा तिकीट मिळालं, हं. पण 19 नंतर किशोर जोरगेवार इंडिपेंडेंट आमदार झाले. नाही, नाही. ते त्यावेळेस लढले नाही. 19 ते 24 पर्यंत ते आमदार होते नाही, ना? नाही, पहिल्या टप्प्यात ते नाही लढले. अच्छा 14 ते 19 हा हं, कालावधी आहे. हं. तर ते पहिल्या 14 मध्ये तुम्हाला हां, विचारलं. हां. ते पहिल्या टप्प्यात नाही लढले. हा. सेकंड टप्प्यामध्ये ते लढले. अच्छा. म्हणजे 14 मध्ये तुम्हाला म्हणजे तुमची इच्छा होती. हं, तर 14 मध्ये तुम्हाला तुम्ही नानाभाऊ शामकुडेंना पाठिंबा देऊन त्यांना आमदार केलं हं, आणि तुम्ही एक भाजपच्या म्हणजे जे आपण हायकमांड म्हणू हं, किंवा हे त्याचं तुम्ही पालन केलं आणि नानाभाऊ शामकुडेंच्या प्रचारार्थ लागले आणि ताकदीने निवडूनही आलं. हं. मग सर 19च्या विधानसभेमध्ये परत हाच विचार आला काय आपण विधानसभा लढवावी? हो, मग त्यावेळेस पुन्हा एक असं वाटलं का बा नाही आपण पुन्हा हे करावं बा आता नानाभाऊ 5 वर्ष आहे बा हो, पुन्हा आपण त्यामध्ये प्रयत्न केले. त्या प्रयत्नामध्ये एक युवा जोश म्हणून माझ्यापाशी होता अच्छा, आणि मग त्यावेळेस त्यावेळेस मी थांबायला सांगितलं. अच्छा. मग म्हणजे 2 त्यावेळेस टर्म पक्षाने तुम्हाला थांबवलं. त्यावेळेस मग अपक्ष म्हणून हे उभे होते.
अच्छा, किशोर जोरगेवार. हम्म. अच्छा. मग ते उभे होते तर मग ते अपक्ष म्हणून चालले गेले. हो, मी नानाभाऊच्या सोबत चाललो, पक्षासोबत हो, होतो. हो. पक्षासोबत नानाभाऊ सोबत काम करत 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 प्लॅनिंग केलं. अच्छा. हम्म. आणि मग नानाभाऊ शामकुडे पडले नाही आणि नाही, किशोर जोरगेवार 2 19ला. वेळा नानाभाऊ आमदार झाले. हो, नानाभाऊ शामकुडे 2 वेळा आमदार झाले. आमदार झाले. तिसऱ्यांदा पडले. तिसऱ्यांदा पडले. म्हणजे 9ला आमदार झाले नाना शामकुडे. हम्म. त्याच्यानंतर 14ला आमदार झाले. हम्म. त्याच्यानंतर ते 19ला पराभूत झाले. हम्म. बरोबर आहे. हम्म. 19ला आमदार अपक्ष किशोर जोरगेवार झाले होते. हम्म. आणि किशोर जोरगेवार अपक्ष आमदार झाले, तर तेव्हा म्हणजे भाजप कमी पडली की कसं अंतर्गत गटबाजी झाली की काय झालं नाही, म्हणजे? गटबाजी नाही, म्हणजे कसं ते त्यावेळेस त्यांचं कार्य होतं, ते हा, काम करत होते इकडं. हो, आणि इकडं पक्षाचं होतं. हो, पण आता कसं त्यावेळेस बी असं झालं होतं, मला तिकीट मिळणार आहे बा, हो, असे लोक सांगायचे, हो, कोण सांगायचं. हो, आणि माझं बी कार्य होऊन होतं. पण ते अचानक त्यावेळेस बी घडामोडी झाल्या अशा, का हो, तिकीट मिळणार, नाही मिळणार, तिकीट मिळणार, नाही हो. मिळणार. परत मग नानाभाऊ शामकुडे. परत रिपीट नानाभाऊ शामकुळे यांना दिलं. हो. आणि इकडं कार्यकाल संपत होता. म्हणजे अच्छा. 2026 मध्ये हे विधानसभा ओपन होणार होती. अच्छा. हा. म्हणजे एक डोक्यामध्ये हा बी कन्सेप्ट गोल होता का 2019-26 मध्ये ओपन होणार आहे भारत. हा. हा. म्हणजे हे सगळं म्हणजे वातावरण ही पाहत. संधी आपण दवडली तर मग हो. आपल्याला ओपन तर मध्ये काही म्हणजे फार ओपन मध्ये कॉम्पिट टिकू होईल. शकत नाही. पण त्यावेळेस ते नानाभाऊ शामकुळे उभे झाले. हम्म. मग त्यावेळेस पुन्हा मी तेव्हा आपण काय पक्षाची भूमिका पण नाही घेतली. पक्षाने असं का केलं असावं सर? हा, म्हणजे कारण की इथं जर एवढे कॅन्डिडेट आहे, म्हणजे आपण पाहतो की शरद जोरगेवारी होते किंवा मग तुम्ही होते, मग नानाभाऊ पक्ष शामकुडेंना आणायचं सर्वे कारण? करतात. हा. पक्षाचा एक सर्वे चालतो. अच्छा. सर्वे मध्ये जो त्यांना दिसतो, हो. त्या सर्वेच्या डिपेंडवर पक्ष तिकीट देतात. अच्छा. असं मग असं असं दोन्ही असं. सर्वे मध्ये तुम्ही नव्हते किंवा किशोर आता भाऊ ते नव्हते? माहित नाही. अच्छा. ते मी कसं सांगू शकतो का बरोबर. सर्वेत होतो की नव्हतो, तो हो, मला हो, त्याच्यावर मला हे नाही करायचं. हो. पण त्याच्यामध्ये ते काय झालं माहित हम्म, नाही. पण हम्म. ते नानाभाऊ सिस्टम मध्ये झाले. अच्छा. रिपीट मध्ये मग ते हो. तुम्ही सुधीर मुनगंटीवारच्या देखील निकटवर्तीय जवळ आहात. सुधीर भाऊ तुमचे आदर्श आहे, कारण की सुधीर भाऊ मुळेच तुम्ही पक्षात आले, त्यांच्या भाषणाला प्रेरित होऊन आले. एकंदरीत हंसराज भैया तुमचे मार्गदर्शक आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुधीर भाऊंसोबत सहवास कसा करायला एवढ्या वर्षाचा, किंवा एक काय चांगला अनुभव आहे? म्हणजे एक चांगला गुरु जो असतो, त्या हो, गुरुच्या पद्धतीने त्यांचा स्वभाव गुण आहे. हो, म्हणजे ते हमेशा माणसाला मोठं कसं करायचं, हो, त्यांना कसं म्हणजे तालीममध्ये आणायचं आणि हो, त्याच्या घेऊन चालायचं त्यांना. हो, वेळेवर चुकलं तर सांगायचं, प्लॅनिंग हो. करायचं. तो त्यांचा स्वभाव गुण एक चांगला मोठा स्वभाव गुण आहे. अच्छा. आणि एक सुधीर भाऊ कधी रागावले आहेत तुमच्यावर? नाही, माझ्यावर कधी रागावले नाही. अच्छा. काही चूक लक्षात आणून दिलेली आहे? हो, चुका काही लक्षात आणून द्यायच्या. हो. आणि मग त्या चुकामध्ये मी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करायचो. अच्छा. कौतुकाची थाप? कौतुकही करायचे, चांगलं काम केलं तर हा. कौतुकही करायचे. अच्छा. अ, ते त्यांचा ते स्वभाव गुण एकदम एकदम गोड होता. तो कधीही कोणाला एकदम असं गाठून नाही बोलायचा. लोकांचे कामं करत राहायचा. अच्छा. ते पण एवढे बिझी असायचे कामामध्ये का हो. त्यांच्यापाशी अशी वेळच नाही भेटत. हो, त्यांचा म्हणजे ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिले. जळगावच्या हो, हो, अधिवेशनात त्यांना हो, प्रदेशाध्यक्ष हो. करून दिलं. गरीबों के सन्मान में, भाजपा मैदान में हा, त्यांचा नारा होता त्यावेळी. हा. ते काम करायचे. अच्छा. मग सर 2019 ची विधानसभा तुम्ही लढवली नाही. किशोर जोरगेवार आमदार झाले, इंडिपेंडेंट आमदार झाले, आणि भाजपही पराभूत झाली, काँग्रेसही पराभूत झाली, आणि मग हे सगळे पराभूत झाले, आणि अपक्ष माणूस चंद्रपूरमध्ये आमदार झाला. म्हणजे या चंद्रपूरच्या एवढ्या भाजपच्या महासागरात एक अपक्ष माणूस आमदार होतो, काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या दिग्गज राजकारणाच्या म्हणजे याच्यामध्ये वरदस्ताखाली किंवा त्या सगळ्या वातावरणात एक अपक्ष माणूस आमदार होतो. याच्यामधून तुम्ही म्हणजे काय तुम्हाला वाटलं की मग तुम्ही जर तेव्हा 19ला उभे उभे असते कदाचित इंडिपेंडेंट, तर तुम्ही आमदार झाले असते असं वाटलं तुम्हाला? नाही, तसं त्यावेळेस विचारच नाही आला ना. जेव्हा आपण उभं जेव्हा पक्षाने म्हणलं का बा नाही, आता थांबून जा, पुढच्या टप्प्यामध्ये पाहू, तुमचा विचार करू. हा, लास्ट टर्म मध्ये विचार करू तुमचा, आता हा, सध्या थांबा. हा. आता म्हणजे पक्ष जो आदेश आता देईल. समजवायचं ना, हा, असं बसून समजवायचं. अच्छा. पक्ष हं. जो आदेश देईल तो तुम्हाला मान्य होता. मान्य होता. तेव्हा तेव्हा तो मान्यच केला. म्हणजे त्यावेळेसही मान्य केला, यावेळेसही मान्य केला. सगळ्या वेळेस. पक्षाच्या धोरण मध्ये मान्य करत करत समोर अच्छा. गेलो. मग 19 नंतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे झाल्या नाही, म्हणजे आपण पाहिलं. आणि आता उलट 2024 ची निवडणूक आहे, आणि 2024 ची निवडणूक चंद्रपूरचं राजकीय समीकरण हे वेगळ्या पाठीला वळवण्यात आलं, किंवा ते एक समीकरण वेगळेच दिसले होते जनतेला. तर आम्ही सातत्याने टीव्ही पाहत होतो की
किशोर जोरगेवार अपक्ष उमेदवार तुतारी हातीत घेणार किंवा भाजपा प्रवेश. आणि मग सुधीर भाऊंनी स्टेटमेंट होतं की त्यांनी मीडियाला दिलेलं, टीव्ही 9ला, एबीपी माझाला त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की ब्रजभूषण पाजारे हा भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, तो सामान्य कार्यकर्ता, त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि हे तिकीट वेळेवर आलेल्या उमेदवाराला आम्ही तिकीट देणार नाही, हे सुधीर भाऊंचं वाक्य होतं तेव्हा मीडिया समोर आलेलं. आणि सर, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता यांचा प्रवेश नाकारलाय बा भाजपनी, या सुद्धा बातम्या यायला लागल्या होत्या किशोर जोरगेवारचा. पण सर, असं काय घडलं त्या पिरियड मध्ये की सुधीर भाऊ मुनगंटीवार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, ते वित्तमंत्री होते आणि एक भाजपचा एक एक मुरब्बी चेहरा, महाराष्ट्राचा चेहरा, आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुधीर भाऊनी ठरवलं होतं की नव्या म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट नाही द्यायची, कार्यकर्त्याला पक्षाचे तिकीट द्यायची. तर असं काय झालं सर की अचानक आम्ही पाहतो की किशोर जोरगेवारांना अचानक तिकीट मिळालं आणि किशोर जोरगेवार उभे राहिले आणि किशोर जोरगेवार आमदार झाले. हे म्हणजे ह्या घडामोडी काय म्हणजे, कारण की लोकांना, चंद्रपुरातल्या जनतेला हे आवाक्याच्या बाहेर होतं हे सगळं, की असं कसं काय घडतंय बरं हे राजकारण. आता ते तो योगायोग असं घडत आला एक प्रकारचे पाहता जाता. तो किशोर भाऊचा जो आमदारकीचा भाजपमध्ये नाच आहे तो तुतारी त्यांच्या हातामध्ये आली, ते पण मीडियामध्ये पाहिला आम्ही. संप आलं आमच्याकडं, सगळे लोकांची एक मानसिकता झाली. त्यांना का तिकीट दिली हे त्यांनाच माहित. आता या गोष्टीचा अंदरून आम्हालाही नाही माहित कशी का घडली घटना, आणि माझी तिकीट का नाकारली हे मला अजूनही माहित नाही, कारण तिकीट का नाकारली म्हणजे कोणी समजून सांगितले नाही मला का बा तुला. त्यानंतर सर म्हणजे एकच दिवस होता फक्त फॉर्म भराचा एक दिवस होता, आणि तिकीट म्हणजे एका दिवसामध्ये सगळे घडामोडी घडल्या, सगळे एका दिवसामध्ये. त्यावेळेस मी विचारही नाही केला होता तिकीट, पण कार्यकर्त्याचा माझ्यासोबत एवढ्या लोकांचा होता, भाऊ तुम्हाला तिकीट भरायला लागेल, फॉर्म भरायला लागेल, फॉर्म भरायला लागेल. मी इकडे पाहतो फॉर्म कसं भरायचा बा, काय भरायचा. तर मी विचार केला काय करावं का नाही करावं. चंद्रपूर गेलं तर लोक परेशान, गावचे आले तर गावचे लोक परेशान, जिकडे तिकडे तुम्ही आता फॉर्म भरा बा, फॉर्म भरा, तुम्ही फॉर्म भरा. असे कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, जनतेचे मत होतं. तिकीटचं हे झालं, त्यांना जाणार हे कळलं, तेव्हा तुम्ही सुधीर भाऊंना भेटले? नाही, तेव्हा तिकीट भेट झाली, कारण भाऊ फॉर्म भरायला गेले होते मूलला फॉर्म भरायला गेले होते. त्यानंतर नाही का आमचे धनराज कोवे म्हणून आहेत, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्या येत असताना, आणि त्यांना ते डॉक्टरकडे भरती केलं बुगावाजीकडे, आणि बुकावर डॉक्टरकडे भरती केल्यानंतर आम्ही त्याला पाहायला गेलो. म्हणजे मला माहीत झालं मी पाहायला गेलो, त्यावेळेस कार्यकर्त्यासोबत होतो. त्यावेळेस मग भाऊला फोन केला, ते आले त्या ठिकाणी, आणि त्या कार्यकर्त्याच्या सोबतच होतो मी तेव्हा. तो माणसाचं मन विचलित होतं, कार्यकर्ता भर जखमी आहे झालं का. पण रात्री गेल्यानंतर मग भाऊ गेले तर मग ते रात्री काही पदाधिकारी आले, काही लोक आले, जे समर्थनातले लोक आले, तुम्ही फॉर्म भरावा असं त्याचं मत होतं. फॉर्म भरून ठेवायचं, पाहू काय तर. फॉर्म भरून ठेवला, फॉर्म भरला, आणि मग त्यानंतर जे झालं, मग फॉर्म भरल्यानंतर लोकांची गर्दी वाढत गेली, लोक येत गेले. नाही, भाऊनी मला स्पष्ट सांगितलं होतं का फॉर्म भरू नको, हे बोलले ते मला. भाऊनी मग तुम्हाला हे केलं, तुम्ही भाऊमुळे राजकारणात आले, भाऊंचा आदेश तुम्ही त्यावेळेस मान्य नाही केलं? नाही, त्यावेळेस कसं झालं का, मी मान्य नाही केलं असं नाही म्हणतायत. त्यावेळेस सगळे लोक मला एकदम भरावंच लागेल जे जिद्द करत होते. इकडे भाऊचा प्रेम दिसत होता, कशाला नाही भरायचं बा, पक्षाचा फॉर्म नाही भरला पाहिजे. त्यावेळेस कसं झालं की कोणी एकदम माझ्या घरापर्यंत जर पदाधिकारी कोणी आला असता किंवा लोक माझ्या आले असते तर माझ्या घरी समजावून, मी घरीच होतो आता, त्यावेळेस कोणी आले नाही. त्या पिरियडला जर कोणी आलं असतं तर एक थांबलो असतो. त्यावेळेस जर कोणी संपर्क, ते सुद्धा नाही आले. आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला, एक फॅक्ट आहे का, जसं तुम्ही माझी तिकीट घेतली तर त्यांनी मला संपर्क केला किंवा मला भेटायला आले पाहिजे का बा भाजपचं एका माणसाचं तिकीट तुम्ही काय तुमच्याकडे गेलाय. हे साधारण आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीत करतो. एखाद्याची आपण जेव्हा तिकीट करतो, प्लॅनिंग करतो, त्यांना जाऊन भेटतो, आपण त्यांना संपर्क करतो बा, कारण लढाई पक्षाची नाही राहिली, आता त्या माणसाची झाली, आता 1 to 1 झाली. तर असं कुठं झालंच नाही. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला भेटायला नाही भेटायला, ते मला माहित नाही कारण काय, ते त्यांचं त्यांना माहिती. ते कधी भेटायला नाही आले, काही नाही आले.
आणि त्याच्यामुळे काय झालं, का ते कधी संपर्कच नाही केला त्या लेवलवर. म्हणजे मला असं वाटलं का संपर्क केला असता म्हणजे मला कोणी असं एकदम ब्रेक करता आलं असतं, थांबवता आलं असतं. पण थांबवण्याकरिता कोणी असं एकदम अभी नहीं करना है आपको, ये गलत हो रहा है, नहीं हो रहा है. ठीक आहे, एक एक टीम मला हो म्हणतात. म्हणजे कोणती म्हणजे समर्थक जे कार्यकर्ते नाही म्हणतात, समर्थकच म्हणता येईल. कार्यकर्ते तर राहिलेच नाही ना, तर कार्यकर्ते भाजपकडे चालले गेले. पूर्ण लोक चालले गेले ते होते ते. हो, त्यावेळेस म्हणजे असं होतं दीपक भट्टाचार्य माझा मित्र होता. तो माझ्यासोबत एक खांद्याला खांदा लावून होता. आणि एक माझे मित्र होते दीपक बेले म्हणून चंद्रपूरचा राजा, ते माझ्या समर्थन होते. मग एक आनंद ठेंगणे होता, अमित निरंजने होता. असे एक पदाधिकारी मला एकदम जुळत गेले. तर तेव्हा सर ह्या सगळ्या नाही घडामोडीमध्ये मग नाही अपक्ष म्हणजे कसं झालं का आखरी दिसी लास्ट दिसी काय झालं काय जसं मी आता संपर्क पाहिला बा कोणी 2 दिवसांनी येईल, कोणी संपर्क करील बा कोणी संपर्क केला लास्ट दिसी मग माझा फोन मग कार्यकर्त्यांनी घेऊन टाकला पदाधिकाऱ्यांनी. अच्छा, मी तुमचा फोन तुमच्या म्हणजे बंद करून ठेवा. आणि मग आता कसं मी ते बोलू शकत नाही, ते मन ते बोलणार. तो तो पिक्चर तसा कसा घडला अजून मी समजूनच शकलो नाही. म्हणजे काय झालं की एकंदरीत म्हणजे तुम्हाला सहन आहे म्हणजे काही करताच नव्हतं येत म्हणजे हे एकंदरीत अशी परिस्थिती त्यावेळेस जर कोणीतरी घरापर्यंत जर आलं असतं किंवा प्लॅनिंग केलं असतं तर त्यावेळेस हा फॉर्म वापसही झाला असता. अच्छा. पण तो लास्ट दिवशी मग काही संपर्क केला, फोन नॉट रिचेबल आणि मग त्यामुळं काय झालं ते एक वातावरण बनलं. किशोर दुर्गेवारांनी एक बाईट दिली होती की एक बहुजन समाजातील मुलगा म्हणून ज्यावेळेस एखाद्या याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार अप्रत्यक्षरित्या त्यांनी टीका केली होती की बहुजन समाजातील मुलगा जर एखादी पुढे जात आहेत ते काही प्रस्थापितांना आवडत नाही बा त्याच्यामुळे मला विरोध होत आहे अशा पद्धतीची ती एक त्यांची बाईट होती. तर मग बहुजन समाजातील मुलगा एक किशोर गटीवर तुम्ही देखील पक्षातलेच बहुजन समाजाचे होते मग त्यांचा सुधीर भाऊंचा आग्रह तुमच्यासाठी होता बरोबर. तर हे घडामोडी घडली त्याच्यानंतर इंडिपेंडेंट तुम्ही उभे राहिले त्यानंतर प्रचार यंत्रणा म्हणून कसं काय म्हणजे म्हणजे आर्थिक बजेट अपक्ष उमेदवारांना बराच लागतो असं आम्ही त्यांना पार्टीचा कुठलाही सपोर्ट नसतो पार्टीचा लोगोही लावता येत नाही ज्या लोकांसोबत तुम्ही राहिले त्या लोकांच्या समोर तुम्हाला जावं लागतं निवडणुकीमध्ये. मग हे अनुभव कसा राहिला सर अपक्ष म्हणून की आयुष्यातली पहिली निवडणूक तुम्ही इंडिपेंडेंट लढली तीही मोठी विधानसभा चंद्रपूर विधानसभा लढली तो अनुभव कसा काय राहिला. तो अनुभव तर एकदम आता एक स्टोरी टाईपच हवं अनुभव आहे. त्यावेळेस आमचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्माजींनी बी एक फोन आला होता. अरे बिरजू कहा आहे कैसा आहे तर त्यांचा फोन आला होता मनामध्ये. मग फोन आला तर मग काही लोक असं घेरून असतात माणसाला पक्ष माणसाला तो तिकडून घेरून असते तिकडून असते म्हणजे काही लोकांना उभं राहायलाच पाहिजे होतं बा. आणि मग तो हरीश शर्मा बोलले का अरे नाही रहना तो माणसाचं त्यावेळेस जर ते जर समोर आले असते तो विषय घेतला असता. पण तो एक प्रसंग पुन्हा सांगतो तुम्हाला मी. तर ठीक आहे त्यावेळेस हे झालं. मी फॉर्म भरायला गेलो होतो. मी एकटा गेलो होतो. अच्छा, फॉर्म भरायला तुम्ही एकटे गेले एकटं रॅलीला काही नाही एकटं गेलो होतो आणि एकटं गेल्यानंतर माझ्यासोबत नाही का जे साक्षीदार असतो ना तो 1-2 लोक गेले होते. आम्ही मागून गेलो होतो म्हणजे कोणी थांबवलं नाही पाहिजे म्हणून. त्यावेळेस किशोर भाऊ त्या ठिकाणी होते. त्यांनी थोडासा संपर्क केला असता. अरे यार, समझ 2 मिनिट आप लोग को मेरी बात सुनो. तो फॉर्म पडला नसता. मी नाही केलं. ठीक आहे नाही केलं तो व्यवस्था. त्यावेळेस काँग्रेसनी बी त्याचा विरोध करून टाकला. जर तो तुतारीचा विरोध जर आमचे खासदार मॅडम न केला नसता तर त्याला शरद पवारची तिकीट भेटली असती. भेटली असती. म्हणजे तो नसीब लागते. मी नशिबाला मानतो. नसीब लागते. होऊ शकते ते नसीब माझ्या नशिबातच नव्हतं. नशिबाचा खेळ आहे का तो तिथं प्लॅनिंग केला सिस्टम हे झालं म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे तिकीट संदर्भात हे होतं शेवटी किशोर नाही त्यांचं मानसिकता अपक्षाचीच होती जशी दिसत होती पूर्ण पिक्चर मध्ये. प्रयत्न करत होते का बा कुठून तरी व्यवस्था व्हावा विवाह प्लॅनिंग व्हावा. त्यांनी ते डोकं लावून त्यांनी आपल्या ते केलं. पण जे इकडं भाऊला खूप वाईट वाटलं त्यावेळेस मला कोणती नाही आले का सुधीर भाऊला वाईट वाटलं का उमेदवारी भरली या पोराने चांगलं नाही केलं. म्हणजे
भाऊ तर तुमच्या बाजूने होते. नाही अपक्ष फॉर्म भरल्यानंतर भाऊ एक पक्षीयचे मोठे नेते आहे हा. आणि सुधीर भाऊ म्हणजे भाजप आहे. अच्छा. म्हणजे भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे, तो कट्टर नेता आहे. हा. तो कसा काय साबित करेल? किती जवळचा माणूस असो, मी किती जवळचा असो, काही असो, त्यांना पण पार्टी फर्स्ट आहे. हा पार्टी फर्स्ट आहे. अच्छा. ते कसे संबंध राहील माझ्यासोबत? बिलकुल अच्छा. हा. समर्थन राहूच शकत नाही ते कुण्या अँगल. हे जे मतदान आता आपल्याला आहे 14,559 हे मतदान आता आपण जे लोकांचे गरिबाचे कामं केले हे केले तुमचं ते वैयक्तिक मतदान आहे. वैयक्तिक मतदान आहे, लोकांना दिलेले मतदान आहे. हर मतपेटीमध्ये माझे मतं आहे. हो. 1, 2 असो, 10 असो, 15 असो, 20 असो, 30 असो, 40 असो, गावच्या गावामध्ये मतदान आहे. हर गावामध्ये अंतुरला, महाकुरला, नकोड्यामध्ये माझे 1360 मतदान आहे. अच्छा. म्हणजे कितीपैकी? ते पडले होते 2200 पैकी पडले होते. 2200 पैकी 1300 मतं. 2200 पैकी. म्हणजे 55% 56% नकोड्यानं कौलमतीला नकोड्याच्या गावच्या लोकांना तुमच्या मूळ गावामध्ये. हम्म. मग सर हे म्हणजे निवडणुकीचा पहिला दिवस म्हणजे हे पहिला आता प्रचाराला लागले. असं कधी झालं की सुधीर भाऊ तिकडून आले आणि तुम्ही असं नाही तो कधीच नाही. म्हणजे असा तेव्हा वेळ तुमची म्हणजे हिंमत झाली का सुधीर भाऊ समोर जायची? नाही हिंमत कशी करणार? त्या माणसापासून आपण एवढं मोठं झालो ना, त्याच्यासोबत आता काय तो घडामोडीच घडल्या. कधी कधी म्हणतो बा एखादी घटना घडते आणि ते घटना अशी घडते का त्या घटनेला आपण तोडच नसतो, ते लिहूनच असते असं असं होणारच आहे, असं होणारच आहे. आणि यासाठी तिकीट आणायच्या दिवशी तुम्ही जर मुंबईत असता त्या आदल्या दिवशी तर ह्या घडामोडीला रोखता आलं? हा या घडामोडी रोखता कधी आल्या असत्या का ज्या दिवशी तिकीट कटली, हो. ज्या दिवशी मी निवडणूक लढणार जोरगेबाजी याला तिकीट भेटली, त्याच दिवशी जर काही पक्षाचे पदाधिकारी काही लोक मला बसवून एका ठिकाणी मी बसलो, त्यावेळेस एकटा झालो, अच्छा. टोटली एकटा. अच्छा. म्हणजे असं कोणी सोबत नाही आपल्या. हा, हा. सगळे मग जोरगेबाजी चालले गेले, पक्षाचे सगळे लोक जोरगेबाजी चालले गेले. मी त्याचा एकदम खामोश घरी बसून इकडं जावं तिकडं जावं, कोणाकडे भेटावं का भेटावं, म्हणजे लोकांच्या वेळेस बहुत अन्याय झाला बा तुझ्यावर, खूप अन्याय झाला बा, असे लोक म्हणायचे. अच्छा. त्यावेळेस जर सांभाळता आलं असतं. अंतर्गत गटबाजीचा नाही काय गटबाजी काहीच नाही, काय ते काय गटबाजी आहे? कुठली गटबाजी नाही, काही नाही, काही नाही. पक्ष एक सत्री योजना आहे. पक्षाचा कार्यकर्ता खरंच भाजपचा इमानदार आहे, दिसलं या निवडणुकीमध्ये मला. म्हणजे पक्षाचा एक बी पदाधिकारी आपल्या सोबत नव्हता अपक्ष म्हणून असल्याने. सारे पक्षाचे लोक तिकडे चालले गेले. नाही तर मग जर असतं तर मग कदाचित मतामध्ये फरक असता. मतात फरक बिलकुल नाही. म्हणजे हर ठिकाणी मी एवढे पक्ष म्हणून कमळ लोकांच्या घरामध्ये मी पोहोचवलं, पक्ष म्हणून कमळ मी लोकांच्या घरामध्ये पोहोचवलं. तेवढं तुम्हाला चिन्ह काय मिळालं? कपाट, कपाट चिन्ह. पण ते पण पा कवर आहे. अच्छा. हो. ते त्यांचं जे चिन्ह जे आहे कमळचं कपाट करणं कठीण काम आहे. आणि लोक एक राष्ट्रीय पक्षाला निवडत असतात, आणि राष्ट्रीय पक्षाच्या निवडल्यानंतर मला असं वाटलं, सभा जेव्हा झाली माझी मोठी 17 तारखेला, का आपण भरघोस मतं घेऊ, प्लॅनिंग घेऊ, सिस्टम घेऊ, पण त्या सभेचा कन्वर्ट टू मतामध्ये नाही झाला. लोक यायचे पण मतामध्ये कन्वर्ट नाही झाला. काहीच याच्यामध्ये एकंदरीत आर्थिक म्हणजे लोकांनीच मदत केली. माझा खर्च वर्ष लोकांनाच मदत केला. जे कार्यकर्ते मित्र होते, खर्च आला निवडणूक आयोगाने? काही 9 लाखापर्यंत आसपास खर्च आला. एक संपूर्ण विधानसभा लढवली आणि एक 15,000पर्यंत एक मतदान पोहोचलं. आता सर समजा इन फ्युचर आता ही तुमची समजा दूर, कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे समोर हे ओपन होऊ शकते विधानसभा, आणि ओपन जर झाली तर तेव्हा मग तुम्ही तुमची तयारी म्हणजे काय म्हणतात स्टँडिंग आता बीजेपीचा आमदार आहे, बरोबर ना? आता भाजपचं नाही, ओपन मध्ये कसं आहे एक सांगतो तुम्हाला. ओपन मध्ये तो जो कॅटेगरी असतो ओपनचा, ओपन मध्ये अनेक बलाढ्य लोक उभे राहतात, आणि अनेक बलाढ्य उभे राहतात. आता अनेक पक्ष पुन्हा तयार झाले, आणि ओपन मध्ये फाईट करणं एवढं इझी नाही. शेड्यूल कास्ट मध्ये ठीक आहे, कमी उमेदवार आहे, प्लॅनिंग आहे. आणि मी त्यावेळेस फॉर्म भरला म्हणजे कसं रामटेकीचा फॉर्म काढला, संदेश रामटेक. तुमच्या आता एकंदरीत वाटचाल पाहिली मी तर पंचायत समितीला तुम्ही दिग्गजांच्या विरोधात लढले, जिल्हा परिषदला तुम्ही दिग्गजांच्या विरोधात, विधानसभेला दिग्गज नसल्यामुळे तुमच्या समोर कदाचित तुम्हाला तिकीट नाही, दिग्गज होता ना, बाहुबली होता ना. असं कसं म्हणतात दिग्गज नव्हता? कमळाचा फुल हाच बाहुबली आहे. बाहुबली
कमल जे असतं ना तेच बाहुबली. ज्याच्या हातामध्ये कमळ गेलं, ज्याच्या हातात पंजा गेला, ते दोन राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष ते 50,000 सुरू करतात. अपक्ष माणूस 1 पासून सुरू करतो. अपक्ष हा कॅन्डिडेट म्हणजे त्याचा स्वभाव गुण, त्याचे मित्र, त्याचे दोस्त, त्याचे परिवार, हेच त्याच्यामध्ये कामी येते. पक्षाचे लोक कसे का कुठून तुमच्याकडे येणार आहे? आता अनेक सिस्टम मध्ये तुम्ही पाहिलं तर पक्ष पक्ष असतो, मग कुठलाही असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, तो फिरूच शकत नाही ना. त्यांच्यावर नाही तर त्यांच्यावर कारवाई पत्र तयार होते ना. तुमच्यावर कारवाई झाली, माझ्यावर झाली. किती वर्षासाठी झाली? ते 6 वर्षाची कारवाई आहे. म्हणजे पुढची विधानसभेपर्यंत कारवाई. बरोबर आहे. मग तुम्ही असं म्हणजे मग त्याच्यानंतर निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचार केला, शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार केला आणि एकंदरीत रिझल्टच्या दिवशी तुम्ही कुठं होतात किंवा तो दिवस कसा नाही, होता? रिझल्टच्या दिवशी पण आम्ही लोक बसून होतो, प्लॅनिंग होतो, लोकांमध्ये बसून आपलं पाहिलं काय तेव्हा एक बूथ वाईज तुम्ही चेक करत होतो. पण ते ते होता की बाहेर? मी बाहेर होतो, बाकी तुमचे लोक कार्यकर्ते अंदर होते. आणि आतमध्ये असल्यानंतर बूथवर जसं ग्रामीणचे बूथ लीडवर निघायचे आणि शहरातले बूथ हे डाऊन निघायचे. मग तेव्हा अर्धे वोटिंग झाल्यानंतर लक्षात आलं होतं की आपण पराभूत होतो? हो, पण दुसऱ्या तिसऱ्या फेरीतच माहित झालं आपल्याला की आपण मागं जातो. तर कार्यकर्त्याला म्हणलं तुम्ही बाहेर येऊन जा, आता काही आपलं हे चालणार नाही. आणि कसं हे लाडली बहिणा योजना जी आहे, जे गरीब महिलांना ज्या पद्धतीचे 1,500 रुपये महिना मिळतात, त्याचे केसेस आम्ही केले. संजय गांधी योजना आम्ही करून दिली. पण त्यावेळेस मी भाजपचा म्हणून काम करत होतो. हे एक मी असं म्हणजे असं झालं असं वाटतं की तुम्हाला की कुठेतरी ऐका आला नाही सगळ्या याच्यावर भाजपचा नव्हताच. आता त्याला कसं ऐका म्हणू का काय म्हणू याच्यामध्ये मला म्हणत नाही. पण एक असतो का कुठलाही उमेदवार हा पक्षाची तिकीटसाठी पाहतो. कुठलाही हो, जसं आता पक्षाची तिकीट मला मिळाली तर त्याचं मतदान ते 0 पासून सुरू होत नाही. पक्षाचं मतदान आणि पक्ष निष्ठावान असते, म्हणजे कमळ जिंकतो, म्हणजे पंजा जिंकतो. म्हणजे हे जे राष्ट्रीय सिंबल आहे ना, सेकंडरी पार्ट आहे. उमेदवाराचे सेकंडरी पार्ट म्हणून पहा, जसं आता बॅलेट पेपर आपला जो असतो, आपला जे अधिकाराचे मतदान असते बॅलेटवरचे, ते पोस्टल मत. पोस्टल मतामध्ये तुम्हाला किती मतं? मला त्या ठिकाणी 200च्या आसपास मिळाले. अच्छा, म्हणजे तुम्ही किती नंबरला होते? 3ऱ्या नंबरवर. अच्छा, तिथं 3ऱ्या. असे सगळ्या ठिकाणी 3रा नंबरवर होता. अशा 3ऱ्या नंबरवर आहे. तर सर मग ह्या सगळ्या परिस्थिती म्हणून रिझल्टच्या दिवशी मग जेव्हा तुम्ही लक्षात आलं की एवढ्या शेवटच्या याच्यापर्यंत आकडा आला, तर तेव्हा म्हणजे असं काय वाटलं की आपण चूक केली लढवू, की आपण नव्हती लढायला पाहिजे किंवा आपण लढायला पाहिजे नव्हती, की एकंदरीत तेव्हा मग त्याच्यानंतर काय वाटलं म्हणजे प्रत्यक्ष आकडे तुम्हाला उमेदवार? हो, त्यावेळेस लक्षात आलंच ना, जेव्हा हारतो ना माणूस तेव्हा त्याच्या सगळ्या चुका लक्षात येते. निवडणूक जिंकताना येत, निवडणूक खेळताना येत नाही. तुम्ही महाभारत ऐकला पाहिलं असं, महाभारतामध्ये असं डाव चालतो ना, त्याला तो खेळताना त्याला तो समजतच नाही, समजतो का खेळताना नाही, तो खेळतच जातो. त्याला वाटते का अब मैं जितूंगा, अब मैं जितूंगा. हारल्यानंतर समजते का आपण खूप चुकलो. महाभारतातून शिकायला एक गोष्ट, तेव्हा युद्ध असतं असं नसते. सर आता मग तुम्ही इंडिपेंडंट लढले, पक्षातून निष्कर्षित केलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर म्हणजे आता तुमच्याच पक्षाचा एक आमदारही झाला, बरोबर आहे. आणि अशा आता सुधीर भाऊ जे आम्हाला म्हणजे सगळ्यांना एक धक्का देणारी गोष्ट झाली की सुधीर भाऊंना मंत्रीपद नाही, हे म्हणजे स्वतः कुणी अपेक्षा करणार नाही की सुधीर मुनगंटीवारांना मंत्रीपद नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, काय वाटतं सध्याची राजकीय म्हणजे तुम्हाला? नाही, सुधीर भाऊ सारख्या माणसाला मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. कारण तो एक नेता, एक मोठा नेता होता, जननेता होता, लोकनेता होता. आणि लोकनेता म्हणजे असं तो कधी पक्ष पाहून काम नाही करत. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढते असं वाटतं? नाही, तसं मी काय एवढा मोठा नाही त्याला बोलायला त्याच्यामध्ये. कारण की आपण पाहतो म्हटलं तर अनेक नेते जे दिग्गज होते ते मागं पडत चाललेले आहेत आणि काही नेते नव्याने उभे होत आहेत. ही भाजपची रणनीती आहे की जुन्या लोकांना ते त्याबद्दल पक्षाचा काय निर्णय माहित नाही, पण पक्षाच्या सिस्टम मध्ये सुधीर भाऊ सारख्या माणसाला मंत्रिपद देणं अत्यंत आवश्यक होतं. गोरगरिबाचं काम करणारा तो एकमेव नेता होता. देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की त्यांच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. हो, आता ते मोठे नेते आहेत, त्यांनी काही निर्णय घेईल. पण पक्षाचा एक मोठा दुवा आहे,
म्हणजे पक्षाचा आत्मा, म्हणजे भाऊचे हमेशा म्हणतो पक्ष कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. अजूनही पहा बरं, अजूनही एकदम त्या तोडीनं काम करतात, लोकांचे कामं करतात, लोक जनतेत जातात, लोकांमध्ये मिसळतात. एक एक अलग नेतृत्व आहे त्या माणसाचं. त्याच्यासोबत तो एक प्रकारचा तो मी त्यांना म्हणतो का तो पारसच आहे. ज्याला तो चुला तो सोना म्हणतो, तो पारसच आहे. असा सगळा विषय आहे. आणि सर मग एकंदरीत सुधीर भाऊंना आता मंत्री नाही, सुधीर भाऊ एक आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस माणूस मोठी जबाबदारी, मोठी जबाबदारी काय होऊ शकते, म्हणजे राज्याचे अध्यक्ष होऊ शकते सुधीर भाऊ, तुम्हाला काय वाटतं? नाही, ते तर फडणवीस साहेबाला माहिती. चंद्रशेखर बावनकुळेंना मंत्रिपद घेतलंय. नाही, ते जे आहे ते कोणतं काय देणार आहे, काय देणार नाही ते त्यांना माहिती. मी एवढा मोठा नाही आहोत का त्यांना काय देणार आहे, मला कसं माहित आहे या विषयावर. सर एक कोणी अंदाज लावू शकतो काय काय होणार आहे, पण 100% पक्ष त्यांच्याबद्दल चांगला विचार करी. कारण असा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी मिळणं कठीण आहे महाराष्ट्रामध्ये. असा माणूस मिळणं कठीण आहे आणि त्यांना भविष्यामध्ये खूप मोठं सिस्टम तयार होईल. येणाऱ्या युवकांना राजकारणाविषयी काय सल्ला द्या? पहा, सगळ्यात पहिलं तर चांगले युवक पक्षामध्ये अनेक पक्ष आहेत. तुमच्याकडं बीजेपी आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना एक आणि शिवसेना दोन्ही आहे. शिवसेना आहे आणि सिन्हा दोन्ही आहे. मनसे पण आहे. पक्ष कुठलाच खराब नाही. तुम्ही जर दिमाग एक लावाल तर पक्ष सगळेच चांगले आहे. पक्षामध्ये नेते घडले पाहिजे. पक्षात जर नेते घडत गेला तर 100% पक्षातला तो आपला दुवा करू शकतो. पक्ष कधी खराब होऊ शकत नाही, कारण सगळ्या पक्षाची घटना चांगलीच लिहिली. म्हणजे ते गरीब त्यांचं सगळ्यांचं मोटिव्ह काय आहे, लोकांची जनकल्याणाची कामं करणं, विकास काम पक्षाचा. मी पाहतो तर यामध्ये चांगले लोक, चांगले पदाधिकारी किंवा चांगले कार्यकर्ते किंवा चांगला जनसेवक हा पक्षामध्ये जॉईन झाला पाहिजे. आणि पक्षात जॉईन झाल्यावर काय होतं, त्याची शक्ती वाढते. पक्षात गेल्यावर त्याला अधिकारी, त्याला लोक मान्यता मिळते आणि तो त्या लेवलवर काम करतो आणि काम करून तो बहुत समोर जाऊ शकतो. त्याच्या क्वालिटीने जाईल, सिस्टमने जाईल. का जरुरी नाही का निवडणूक राजकारणात येतात आणि त्रास व्हायला लागला की राजकारणापासून अलिप्त होऊन जातात. मग हा त्रास कसला होतो? अलिप्त म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध काम होतात. जर एखाद्याच्या मनाविरुद्ध काम झालं का तो का करतो, तो त्याच्या सोडून देतो. मनाविरुद्ध काम झाला. पण एक गोष्ट सांगा, तुम्ही कुणाकुणे शिका, मनाविरुद्ध काम कुणाच्या होत नाही. अनेक मूवी पहा, अनेक कथा कादंबऱ्या पहा, हर माणसाच्या मनाविरुद्ध काम होते आणि मनाविरुद्ध काम झाल्यावर आपण त्याच्या सोडून बाहेर जातो. न सोडता त्यातून थोडस वेट अँड वॉचची भूमिका ठेवा, भविष्यात तुम्ही समोर जा. पक्ष, मला माहिती आहे का, पक्षाची भूमिका हमेशा चांगलीच असते. पक्ष हा एक शरीर असतं ना, शरीरातली एक हे असते, एक आत्मा टाईप असते, म्हणून ते कधीच न मरणार. शरीर मरून जाते. तर पक्षाचा कार्यकर्ता जो असतो तो शरीरात तो काम केला पाहिजे, लोकांमध्ये जाऊन विसरला पाहिजे. अनेक लोकांना वाटते का मैं काय को जाऊंगा, मैं क्यों मिलूंगा, मैं किससे बात करूंगा. पद घेतल्यानंतर त्या पदाला चमकवले पाहिजे. आता पुढची भूमिका काय राहील सर? अजून समाजसेवक म्हणून राहायचं, लोकांच्या कामं करायचे. अजून काही पुढची भूमिका कुठली ठरवली नाही. अनेक पक्ष म्हणतात आमच्याकडे काम करायला या. 6 वर्षासाठी निष्कर्षित करण्यात आलं. आता जर ऑफर आली तर स्वीकारणार कुठल्या पक्षाची? आता ऑफर तर येत आहे, पण कसं आहे, ऑफर आल्यावर म्हणजे कसं आहे, पुन्हा जुमानं काम करावं लागेल. म्हणजे संघटन करावं लागेल, लोकांमध्ये जोडावं लागेल, लोकांचे मतं जोडावं लागेल, लोकांच्या सोबत जाऊन त्या उभं राहावं लागेल. त्यांना असं वाटलं पाहिजे की मेरा लिए काम कर रहा है, ये मेरा नेता आहे. जनसामान्याच्या माणसाचा संपर्क करून त्याला मोठं करावं लागेल, कार्यकर्ते घडवावं लागेल. अशा अनेक सिस्टम मध्ये आहे का आपल्याला लोकांना मोठं करायला आहे. जनतेतून जर कार्यकर्ते 10-15 कार्यकर्ते मोठे झाले तर 100% होऊ शकते ना. पक्षामध्ये कुठं जायचं, का जायचं, अजून कुठलं असं वातावरण मध्ये ठरलं नाही आणि पक्ष अजून काही निवडायच्या भूमिकात नाही. मी फक्त आता एक विषय असा केला का माझ्यापाशी जे हुनर आहे, मी जे आतापर्यंत कार्य शिकलो, कसं काम करायचं, का काम करायचं, विकास काम कसे करायचे, काय करायचे, यामध्ये पण पक्ष हा जरुरी आहे. ही गोष्ट मी पाहिली. अपक्ष माणूस हा काही करू शकत नाही. अपक्ष माणूस जर काही केला असता तर शाहिदी किशोर जोरगेवार ज्यावेळेस जी
अपक्ष म्हणून उभे असते हो. तेवढा मोठा माणूस हा पक्षाचे तिकीट शोधत आहे. हो, बरोबर. हे एक घटना आहे ना. तेवढा मोठा माणूस पक्षाची शीट सोडत आहे. मग राष्ट्रवादी द्या, काँग्रेस द्या, बीजेपी द्या, कुठलीही द्या, पण आम्हाला तिकीट द्या. मग तो जो विचार करतो म्हणजे पक्ष त्यांनी तो अनुभव घेतला असेल. त्यांनी तो अनुभव घेतला असेल काय विषय. म्हणून पक्षाची अपक्षाची भूमिका न ठेवता आपण, कारण एक पासून सुरू करणारा माणूस असतो अपक्षवाला आणि पक्षाचा माणूस हा 50 पासून सुरू होतो. म्हणून त्यांच्यासाठी एक व्यवस्था असते. एकंदरीत सर, या पद्धतीने तुम्ही तुमच्या राजकीय वाटचाल सुरू केली. एक सामान्य कुटुंबातला मुलगा, पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषदचा सदस्य, जिल्हा परिषदचे सभापती, समाज कल्याण सभापती, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदांवर तुम्ही काम केलं. एकंदरीत तुम्ही विधानसभा लढवली, याचा अर्थ चंद्रपुरातल्या प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही पोहोचले त्या माध्यमातून. आणि प्रत्येक गावामध्ये आज जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बृंदभूषण बाजारे म्हटलं की एक चांगलं सन्मानाचं नाव आहे, जनतेचा आवाज आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही भावी वाटचालीसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.